सगळ्यात मोठं मिथ, सेक्स हे प्रत्येकाला जमतं. प्रत्येकाला नाही जमतो. आपण जन्माला आलोय म्हणजे ती स्किल शिकूनच आलोय का? तर नाही आलोय. लग्न झालं ना ते लग्नानंतर जमतं. दॅट्स नॉट हाऊ इट वर्क्स. दॅट नॉट हाऊ इट्स वर्क. यू नीड करेज, यू नीड लव्ह अँड यू नीड अ स्पेस. मग ते जमतं. कारण पुरुषांमध्ये परफॉर्मन्स, इरेक्शन, पेनिट्रेशन, रिप्रोडक्शन अँड मर्दानगी, त्या अवयवाला मर्दानगीशी जे कनेक्शन आहे ते जोवर बदलत नाही ओम, तोवर भीती ही पुरुषांमध्येच जास्त असणार. सेक्स म्हणजे पेन किंवा सेक्स म्हणजे त्रास, या पद्धतीचं समीकरण काहीतरी डोक्यात बसलेलं असतं. आणि पॉर्न वगैरे मधल्या गोष्टींमधनं ते खूप जास्त अंगावर येतात त्या गोष्टी, आणि त्यामुळे त्या कृतीची भीती मनात बसलेली असू शकते. तर ते कितपत इम्पॅक्ट करतं या सगळ्या प्रोसेसमध्ये? सेक्स इज नेव्हर पेन, सेक्स इज ऑलवेज प्लेजर. माझ्या मते प्रेमाची सगळ्यात ॲक्शनेबल, प्लेजरेबल लँग्वेज इज सेक्स. त्यामुळे ती एक भाषा है. इधर बात कैसा है पता, होल एंड पोल. होल चाहिए एक और एक पोल चाहिए. द होल नीड्स टू टेक इनसाइड, द पोल हैज़ टू बी ऑलवेज इरेक्ट. सोल का बात ही नहीं होती. रागात होतं पण दिवसभर काही बोलत नाही, पण आपली बॉडी बोलत असते रे. माझ्या नवऱ्याने मला काय लूक दिली, त्याने हात कसे केले, त्याने चेहरा कसा केला, हे अख्ख्या दिवसभर आपण एकमेकांशी बोलतच असतो. आणि होल डे व्हॉट हॅव यू कम्युनिकेटेड. आणि बेडरूममध्ये जाऊन तुम्हाला काय पाहिजे हे जर सिंकमध्ये नसेल तर ते शेर आहे रे. हमने इलाज जख्म में दिल तो ढूंढ लिया, लेकिन गहरे जख्म भरने में वक्त लगता है. हॅलो नमस्कार, मी ओंकार जाधव आणि खुसफुसच्या या नव्या आणि खास एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत करतो. डॉक्टर सबिहांना तुम्ही नक्कीच ओळखता. त्या अमुक तमुकवर खूप रेग्युलरली येत असतात आणि आजचाही तितकाच महत्त्वाचा, गंभीर, संवेदनशील आणि सगळ्यांच्या जवळचा असा असणारा विषय आहे. एक छोटी व्हिडिओ सुरू करण्याआधीच खबरदारी म्हणून की आज आपण सेक्स या विषयावरती बोलणार आहोत. तर त्याच्यामुळे कुणाला जर सेक्स हा विषय चेष्टेचा, मस्करीचा या पद्धतीचा वाटत असेल आणि पॉर्नमधून येणारी इमेज जर तुमच्यासमोर येत असेल तर कदाचित हा एपिसोड तुमच्यासाठी नाही. मानवी शरीरांसाठीची महत्त्वाची क्रिया, कृती आणि एक जगण्याचा भाग असा हा सेक्स, याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत. तितक्याच सेन्सिटिव्हली हा विषय हाताळला जाणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही जर इतर कुठल्याही अर्थाने या एपिसोडकडे बघणार असाल तर कदाचित हा एपिसोड तुमच्यासाठी नसेल. आणि जर फिअर ऑफ सेक्स काय असेल, त्याच्यातनं कसं ओव्हरकम केलं जाऊ शकतं याबद्दलची माहिती असेल तर हा नक्की तुमच्यासाठी एपिसोड आहे. तर इथून सुरुवात करायला हरकत नाही. डॉक्टर सभे, खूप खूप स्वागत आहे तुमचं. बऱ्याच दिवसांपासून आपल्याला खरं तर हा एपिसोड करायचा होता. म्हणजे आम्ही रेग्युलरली त्यांना फोन करत असतो की हा एपिसोड करूयात का, हा एपिसोड करूयात का. आणि हा विषयसुद्धा त्यांच्या फार जवळचा आहे. त्यांनी सुचवला हा विषय आणि तितकाच महत्त्वाचा विषय आहे. आपण बोलतो आहोत फिअर ऑफ सेक्स याविषयी. मला वाटतं सुरुवात करायला इथपासून हरकत नाही की ज्यावेळेस आपण फिअर ऑफ सेक्स म्हणतो त्यावेळेस नेमकं काय आहे ते आणि किती कॉमन आहे सेक्सबद्दलचं फिअर किंवा भीती मनात असणं. हो, कारण फिअर आणि हा सेक्स, ओंकार, हे शब्दच बघ ना किती टोकाचे आहेत. आणि जे आपण अंधारात करतो, जे करताना आपण बोलत नाही किंवा जे करण्याआधी आपल्याला हे माहिती नाही आहे वेदर वी आर रेडी फॉर इट ऑर नॉट, तरी जे करतो आपण त्याला सेक्स असं म्हणतो. आणि जर ही परिभाषा असेल ओम, तर मला सांग ना, भीती असणं खूप साहजिक आहे. म्हणजे सेक्ससारखी नॅचरल, नैसर्गिक कृती त्याच्या ती करण्याआधी कधी सबकॉन्शियस लेवलवर तिथं भयानक आणि डेंजर अशी भीती बसून गेली हे कळत नाही. तर हे फार कॉमन आहे, खूप कॉमन आहे. आणि ह्याच्यात बरेच वेगळे प्रकार आहेत. पण अगदी मेडिकल टर्मिनॉलॉजीजमध्ये न जाता, म्हणजे अगदी मी म्हटलं ना, जिनोफोबिया म्हणजे सेक्शुअल इंटरकोर्सचं फिअर आहे, किंवा जिम्नोफोबिया म्हणजे कुणाला तरी फक्त न्यूड बघण्याचा किंवा मला कुणासमोर न्यूड जायचं आहे ह्याचा फिअर असतो. टोकोफोबिया म्हणजे मला चाइल्ड बर्थ किंवा मला बाळंतीण होऊन नॉर्मल डिलिव्हरी होणार आहे असा फिअर असतो. नोसोफोबिया की जिथे एखादं मला आजारच होईल, सेक्स केल्यामुळे कुठला तरी व्हायरस माझ्या अंगात जाईल आणि मला आजार होईल. अशा ह्याच्यात मेडिकली स्पीकिंग तर बरेच फिअर असतात. पण जर मला विचारलं ना तर दोनच प्रकार असतात फिअरचे. एक असतं जे कंजनायटल, आपण आईच्या पोटातनं घेऊन आलो, आणि खरं ते दोनच, त्याच्यात पण दोनच असतात. एक बघ, लहान बाळ पडताना दचकतं आणि खूप जोरात आवाज आला तर ते बाळ रडतं. तर हेच दोन फिअर आपण जन्मता घेऊन आलो आहे. रेस्ट ऑल आर एक्वायर्ड फिअर्स. म्हणजे कधीतरी कुठे काहीतरी पाहिलं,
ऐकलं, स्पर्श झाला, काहीतरी असं घाणेरडा वास आला किंवा एखादा टेस्ट घाण आला, बेसिकली 5 सेन्सेस, तिथून काहीतरी एक मेमरी येते, एक एपिसोड होतो, असा झटक्यात फिअर बसतो आणि तेवढ्याच झटक्यात तो फिअर जातो पण प्रॉब्लेम असा आहे, आपण त्याला वेळेचे गणित लावून ठेवलेलं आहे आणि आपल्याला हे माहीतही नसतं की ते सबकॉन्शियस लेवलवर झालं कधी. सेक्ससारखी कृती कशी आहे, कॉन्शियसली मला करायचं आहे, माझी इच्छा आहे, माझं प्रेम आहे, पण सबकॉन्शियस लेवलवर त्या कृतीबद्दल माझ्या मनात कुठेतरी एक भीती बसलेली आहे. कधी बसली, कशी बसली आपल्याला काहीच माहिती नाही आणि देन इट बिकम्स अ बिग फिअर. आणि हो, बरं तू बोललास सुरुवातीला की ज्या लोकांना खरं सिरियसली ऐकायचं आहे त्यांनीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा. का सांगते ओंकार, ह्याच्यातली एखादी रील आपण टाकतो इंस्टाग्रामवर, तेवढीच बघितली जाते आणि तिथंच जजमेंट पास केले जातात. माझं म्हणणं आहे अख्खा एपिसोड ऑडियन्सने पूर्ण बघावा आणि एस्पेशली त्या लोकांना ज्यांना सेक्स कम्फर्टेबली जमतंय आधी त्यांनी पूर्ण बघावा. घाई नाही करायची, लगेच फॉरवर्ड करायचं त्याला ज्याला जमत नाही आहे असं नसतं ना. आपल्याला आज तरी निदान ह्या पॉडकास्टमधनं ती स्पेस क्रिएट केली गेली पाहिजे की येस इट इज व्हेरी कॉमन, असू शकते भीती, पण ज्याला भीती आहे त्याला समजवणारे खूप आहेत. त्याला समजून घेणारी स्पेस आपण क्रिएट करतोय, म्हणून आपण व्हिडिओ फुल बघणार, आपण नीट बघणार आणि देन वी फॉरवर्ड इट. त्यामुळे एवढी बेसिक मला वाटतं पॉडकास्ट सुरू करण्याआधी आपण सांगितलं पाहिजे. अजून एक मला ऑडियन्सला सांगायचं आहे की इंग्लिश, मराठी, हिंदी कुठल्या भाषेत आपण जास्त बोलणार आहे त्यापेक्षा ना मला खूप वाटतं की जसं प्रेमाची भाषा असते तशी सेक्सची भाषा असते आणि आपण त्या भाषेवर, त्या भाषेबद्दल बोलणार आहे जिथं भीती येते. त्यामुळे आपण मुद्द्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे, नॉर की यू फोकसिंग ऑन एनी अदर एलिमेंट्स. कारण खूप माझ्या मते आजचा टॉपिक सेन्सिटिव्ह आहे, वल्नरेबल आहे आणि तो शेवटपर्यंत पाहायला गेला पाहिजे अशी माझी इच्छा. खूप खूप महत्त्वाचा डिस्क्लेमर आहे हा. एकतर आपल्याकडे सेक्स ना हा परफॉर्मन्स बघून म्हणून पाहिला जातो, त्याच्यामुळे त्यातनं येणारा परफॉर्मन्स एन्झायटी वगैरे आपण बद्दल खूप ऐकलं आहे, बोललो आहे. तर काय काय कारणं असू शकतात याच्या, जर आपण मुळाशी जायचं म्हटलं की काय कारणांमुळे ती भीती मनात बसू शकते आणि मग ते परफॉर्म करताना, म्हणजे आता मी सुद्धा परफॉर्म करताना हा शब्द तो वापरतोय, तर सेक्स करताना, त्या कृती करताना ती भीती समोर येतं. तर काय काय कारणं असू शकतात साधारण फिअर ऑफ सेक्स किंवा सेक्सबद्दलच्या भीतीची? पहिली गोष्ट तर सेक्स एज्युकेशन सोड, पण काय पद्धतीनं तुम्ही इंट्रोड्यूस झालाय त्या टॉपिकला, इथून कारण सुरू होतं. आपण गृहीत धरतो की प्रत्येक मुलीला, प्रत्येक मुलाला, एनी जेंडर, त्याला ते नॅचरली येतच, ती कृती नॅचरल आहे रे, पण ती इन्फॉर्मेशन नॅचरली कशी येणार मला? सो व्हॉट इज द सोर्स? एदर वी वॉच पॉर्न, एदर आजीने सांगितलं, आजोबांनी सांगितलं, आईने सांगितलं, बाबांनी सांगितलं किंवा फ्रेंड्सनी सांगितलं. आई बाबा तर लांबच, म्हणजे मित्र किंवा या पद्धतीच्या सोर्सेस मधूनच ती माहिती येते. आणि ट्रॅजेडी बघ ओम, आपल्या कल्चरमध्ये, स्पेशली इंडियन कल्चरमध्ये, आई जेव्हा कधी इंट्रोड्यूस करते, म्हणजे माझ्याकडे केस होती जिथं आईने इंट्रोड्यूस कसं केलं मुलीला, बघ आता तुला पाळी आली, ती 5वीत होती तेव्हा, मग आता तुला पाळी आली, मग ह्या जाग्यावरनं असं रक्त येणार, मग ह्या जाग्याला कधी हात लावू द्यायचं नाही कुणाला, असं आईने 5वीतल्या पोरीला सांगितलं. पण पुढे हे नाही सांगितलं ना की प्रेम पण होणार आहे कधीतरी कोणाशी, मग प्रेम झाल्यावर त्या अवयवातनं पण प्रेम व्यक्त होणार आहे, पण ह्याचं डिस्कशन होत नाही. आता ती मुलगी त्या आईला सांगते की आई तू मला हे आत्ता सांगते, पण मी 3रीत असताना मला घरातल्या त्या आपल्या मोठ्या काकांनी तिथं हात लावला होता. आणि आई शांत, आई त्याच्यावर काही प्रतिक्रिया करत नाही. फक्त ती मुलगीला नंतर कळतं की त्या काकांचं येणं जाणं बंद झालं. पण 7वीत गेल्यावर परत ते काका आले, परत त्या काकांनी तिच्या ब्रेस्टला एकदा हात लावला, परत 9वीत असा एकदा एपिसोड झाला. आणि माझ्या सेशनमध्ये बसताना ती मुलगी सांगत होती, मॅम मला एवढं माहिती आहे की ते 3रीतनं मला कसं तरी झालं होतं, पण मी ते लग्न झाल्यानंतर मला कळलं आहे की ते चांगलं नव्हतं, म्हणजे दॅट वॉज समथिंग बॅड. म्हणजे मला हे म्हणायचं आहे की दिस इज हाऊ शी गॉट इंट्रोड्यूस ना रे ओम. बरोबर, हे इंट्रोडक्शन असेल का सांग? मग आता इथे मेंदू काय शब्दात ऐकतंय पेक्षा शरीराने ते कसं अनुभवलं पहिल्यांदा. मग हे मूळ कारण असतं, कारण सेक्स इज नॉट ओनली इंट्रोड्यूस्ड बाय टॉकिंग ऑर बाय आस्किंग समबडी. तुम्ही कसं एक्सपिरियन्स केलं, तुमच्या मसलमध्ये ती मेमरी कशी स्टोअर झाली, पहिल्यांदा ती कॉन्शियसली कशी झाली, सबकॉन्शियस लेवलवर कधी झाली होती,
यू नीड टू बी अवेअर. माझ्या सेशन्समध्ये कपल्स आहेत ज्यांना 5 वर्ष झाले लग्नाला, 10 वर्ष झाले लग्नाला, काय ट्रीटमेंट चालू आहे, कारण तिथं पेनिट्रेशन होत नाही आहे. पण सेशनमध्ये बसल्यानंतर मागे 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 जाऊन लक्षात येतं की अच्छा हे झालं होतं. त्यांचं म्हणणं आहे तर आमच्या लक्षात पण आहे, पण तुमच्या लक्षात नाही आहे, तुमच्या अवयवाच्या लक्षात आहे. अवयवाच्या लक्षात आहे. आणि परफॉर्मन्स जेव्हा म्हणतो, पेनिस इज अ मस्क्युलर ऑर्गन विथ ह्यूज अमाऊंट ऑफ नर्व सप्लाय. पेनिसला तर जी मसल मेमरी राहते ना रे ओम, ती मला नाही वाटत पुरुषामध्ये कुठल्याच अवयवाला तेवढी मसल मेमरी राहत असेल. आणि लाईक वन मोर केस आय जस्ट टेल यू की जिथं पहिल्यांदा फर्स्ट टाईम सेक्स चालू आहे, लग्न झालं आहे, आठवडाच झाला आहे, पूजा सगळी झाली, अँड नाव द बॉय इज ट्राईंग टू डू इट. मग ती मुलगी म्हणते नाही मी तयार नाही आता. मग तो थांबतो. मग तो थांबला, 2 दिवस जातात. मग ती म्हणते नाही आता मी तयार आहे, कर. मग तो परत जवळ जातो. मग मुलगी म्हणते नाही तू मला जबरदस्ती करतो, म्हणजे बायको. मग मुलगा परत मागे हटतो, थांबतो. तो म्हणतो ठीक आहे आपण वेळ घेऊ. पण 3rd टाईम द गर्ल कम्स टू हिम आणि म्हणते नाही आता तू कर. आणि हे सगळे मी रिअल लाईफ केसेस सांगते ओम, फक्त नावं नाही घेतात कुणाची, पण दिस आर द केस स्टडीज. आणि मग तो वेन ही ट्राईज टू अटेम्प्ट, त्याला ते तेव्हा इतकं कन्फ्युजन होतं की नक्की आता मी करायचे की मी नाही करायचे, का मी बळजबरी करतोय की मी हिला दुखवत आहे. आणि त्याला इरेक्शन आलं नाही. अँड दॅट गर्ल किक्ड ऑन हिज ग्रॉइन बॅडली. शी किक्ड ऑन हिज ग्रॉइन आणि तो असा ढकलून खाली पडला गेला. मग आता मला सांग, त्याला तो जो ट्रॉमा बसला तो दॅट इज हाऊ ही गॉट इंट्रोड्युस्ड. मग आता त्याच्या पुढे त्याला फक्त आणि फक्त परफॉर्मन्स, इरेक्शन, पेनिट्रेशन हेच असणार आहे डोक्यात. सो दॅट्स नॉट हाऊ यू गेट इंट्रोड्यूस. त्यामुळे तुझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं राहिलं तर नीट संवाद होणं. आणि नुसताच संवाद होणं नाही ओम, तुमच्या आयुष्यात कधी कधी कुठे कुठे तुम्ही एक्सपोज झाला होता अशा गोष्टींना, त्याला एकदा रिकलेक्ट करून एखाद्या सेक्स कोच सोबत बसून यू क्लिअर ऑफ ऑल दॅट, सो दॅट ऑल द मिसइन्फॉर्मेशन इज फर्स्ट डिलीटेड. सेक्समध्ये ओम आधी अनलर्निंग लागतं. आणि वन्स यू हॅव अनलर्न्ड मेनी थिंग्स देन इट बिकम्स इझी. देन इट इज नॉट परफॉर्मन्स, देन इट इज लव्ह मेकिंग. मग तुम्ही एन्जॉय करता. आय होप आय आन्सर्ड युअर क्वेश्चन. येस. म्हणजे त्यातला एक मुद्दा आपण आता कव्हर केला की काय पद्धतीनं तुम्ही त्या कृतीला इंट्रोड्यूस होता, तुमची ओळख काय पद्धतीनं होते, मग त्या चुकीच्या माहिती काय पद्धतीने इम्पॅक्ट करते. त्यात आणखीन एक भीतीतला एक खूप मोठा ॲस्पेक्ट असतो, ते म्हणजे दुखण्याची भीती. हां, म्हणजे त्याच्याबद्दल आपण थोडं बोलू शकलो तर. म्हणजे स्पेसिफिकली मुलींच्या बाबतीत हे असू शकेल की मला ह्या ॲक्टिव्हिटीतनं दुखणार आहे आणि मला त्रास होणार आहे, आणि सेक्स म्हणजे पेन किंवा सेक्स म्हणजे त्रास, या पद्धतीचं समीकरण काहीतरी डोक्यात बसलेलं असतं. आणि पॉर्न वगैरे मधल्या गोष्टींमधनं ते खूप जास्त अंगावर येतात त्या गोष्टी. आणि मुलांच्याही बाबतीत की मला काहीतरी त्रास होणार आहे, पेन होणार आहे, आणि त्यामुळे त्या कृतीची भीती मनात बसलेली असू शकते. तर ते कितपत इम्पॅक्ट करतं या सगळ्या प्रोसेसमध्ये? हो, अगेन ती एक वर्बल इन्फॉर्मेशन असते, वर्बल असते. बघ, कोणीतरी सांगितलेलं असतं. कालची केस आहे, त्या मुलीचा एकच डायलॉग होता सतत, मॅम ते तर आत गेल्यावर दुखणारच ना, मग ते दुखल्यावर आत कसं घ्यायचं. शी हॅड नो हिस्ट्री ऑफ सेक्शुअल अब्यूज, काही प्रॉब्लेम नव्हता. इतका गोड कपल होता, दोघांमधला रेपो, इंटिमेसी, इमोशनल इंटिमेसी सगळं खूप भयानक सुंदर होतं. म्हटलं तुला ही माहिती, समजा आता हा ग्लास आहे, आता ह्या ग्लासवर हे असं ठेवलं आहे, पिताना मी हे काढून प्यायचं आहे. ओके, हे मी जेव्हा करते ना कुठे मला मागे माहीत आहे ना की हे असं काढून प्यायचं आहे, पण कॉन्शियसली मला नाही लक्षात राहणार आहे की मी हे कधी शिकली आहे की हे काढून प्यायचं आहे. बट डू आय नो इट? आय नो इट. मग मला त्या मुलीला हे विचारायचं होतं की तुला कसं माहीत झालं की तुला हे दुखणार आहे. मग देन शी वेंट बॅक म्हणजे एकतर तिला आठवायला बराच वेळ लागला. मग तिला आठवलं की मॅम 10वीत असताना ना माझ्या मैत्रिणीचं ना लग्न झालं होतं. तिचं लग्न खूप लवकर लावलं होतं त्याच्या घरच्यांनी, आणि मग लग्न झाल्यानंतर तिची डिलिव्हरी झाली, तेव्हा तिची नॉर्मल डिलिव्हरी झाली आणि तिला ते खूप दुखलं आणि तिचं ते सगळं खूप तिला पेन झालं. म्हटलं हे तू डोळ्यांनी पाहिलं होतं का? ती म्हणे नाही मॅम मी हे डोळ्यांनी पाहिलं नव्हतं, तिच्या आजीनं मला हे सगळं सांगितलं. म्हटलं मग म्हणजे तू विचार करा, तिनं पाहिलेलं नाही पण आजीनं ते डायलॉग कधी सांगितलं? 10वीत सांगितलं आहे. आणि आत्ता तिला सेक्स, मॅस्टर्बेशन, ऑर्गॅझम, क्लायमॅक्स हे सगळं नीट जमत होतं. नॉट मच एज्युकेटेड गर्ल बट शी वॉज एन्जॉईंग द प्लेजर ऑफ सेक्स. पण जसं ते पेनिस आत जाणार तिच्या मेंदूत डायलॉग काय येतो? हे दुखणार आहे अँड हे आपण उद्या करू.
असं ते होतं. नाव वेन यू कम इन माय सेशन आय वर्क ओनली ऑन दॅट पार्ट. कारण फिअर ना ओम, फिअरला एक ए पॉईंट असतो आणि बी पॉईंट असतो. फिअर कायमस्वरूपी कधीच नसतो. 24 तास तुम्ही फिअरमध्ये नसता. तसं असलं तर त्याला आपण शॉकमध्ये यावं म्हणतो. मग शॉकची स्टेट नसते. तुमचं दिवसभर तुम्ही खाता पिता उठता बसता किसिंग कडलिंग सगळं करता, पण त्या पर्टिक्युलर मुमेंटला ते जमत नसतं. म्हणून भित्रटच आहे, हा मर्दच नाही आहे, ह्याला जमतच नाही. आपण त्या फिअरला त्या व्यक्तीची आयडेंटिटी बनवतो, जे नाही केलं पाहिजे ना. फिअर इज नॉट यू, फिअर इज नॉट युअर पर्सनॅलिटी, फिअर इज नॉट युअर आयडेंटिटी. हे जर एकदा कळलं ना की मग दॅट पेन इज नॉट सेक्स, ही डेफिनेशन बदलण्यासाठी मग व्हॉट इज सेक्स ते समजून घेण्याची गरज असते. आणि ते समजून घेण्यासाठी जोवर तो फिअर एलिमिनेट नाही करत आपण. फिअर इज व्हॉट ॲब्सेन्स ऑफ करेज. हां, करेज नाही तिथं फिअर असतो. मग आपल्याला असं काहीतरी आपण त्या मुलींना करायला सांगत असतो. समजा मला सगळे पेपर जमतात, मला मॅथ्स जमतच नाही. मी मॅथ्स पेपर आहे त्या दिवशी हॉलच्या आतच जात नाही आहे, कारण मला येतं का गणित, सगळं येतं, मला समजलं आहे का सगळं समजलं आहे, सिलेबस पार्ट आहे का सगळं पार्ट आहे, पण मला मॅथ्स पेपरच्या हॉलमध्ये जायलाच होत नाही आहे. मग मी जेव्हा चौकशी करेन तर मे बी मॅथ्सच्या टीचरनी माझ्याशी नीट वागलं नसेल, किंवा मॅथ्स घरी करताना आईबाबांनी एखादी जोरात मला मारून दिली असेल. तो ट्रॉमा असोसिएटेड असतो त्या ह्याला. तो आयडेंटिफाय करणं महत्त्वाचं असतं. इट इज नॉट अबाउट मॅथ्स, इट इज नॉट अबाउट फेलिंग ऑर पासिंग इन दॅट. आयडेंटिफाईंग की त्या पेनची इन्फॉर्मेशन कुठून बसली. एकदा का ते आयडेंटिफाय झालं, इट्स व्हेरी इझी टू एलिमिनेट. आणि हे एलिमिनेट करताना ओम प्रेम लागतं. म्हणजे केलं की जमतं सगळं. लग्न झालं ना ते लग्नानंतर जमतं. दॅट्स नॉट हाऊ इट वर्क्स. दॅट नॉट हाऊ इट्स वर्क. यू नीड करेज, यू नीड लव अँड यू नीड अ स्पेस. मग ते जमतं. देन इट एलिमिनेट्स. आणि मला हे बोलताना एक खरं तर खूप कम्फर्टेबल हे कॉन्व्हर्सेशन यासाठी वाटतं आहे की आपण सुरुवातीलाच याबद्दल बोललो की किती कॉमन आहे हे. आणि याबद्दल आपण थोडं बोलू शकलो की ही जी सेक्सची भीती आहे ती पुरुषांमध्ये जास्त असते, बायकांमध्ये जास्त असते. त्याचे काही डेमोग्राफिक्स, त्याचे काही ऑब्झर्वेशन्स ज्या तुमच्या केस स्टडीजमधनं तुम्ही पाहिलेत, असे काही असतील का? गृहीत धरलं जातं की बायकांमध्ये जास्त आहे अनफॉर्च्युनेटली, पण फॅक्ट माझ्या सेशन्समध्ये मी सांगेन की पुरुषांमध्येच जास्त असते. कारण सेक्सची भीती जास्त असते. हो, जास्त असते. फक्त ती उघडीच नाही आहेत. कारण त्याचा तमाशा होतो ना. मग त्याच्या बैठकी बसतात तो. म्हणजे आय हॅव सो मेनी केसेस. पहिल्या रात्री नाही जमलं सेक्स, नवरी मुलगी लगेच आईला कॉल करणार सांगणार ह्यांना काहीच जमत नाही. बापरे. आणि मग ती नवरी मुलगी त्या मुलाच्या आईवडिलांना कॉल करणार आणि मग ते आईवडील मग मुलाला बसून समजावणार आहेत कसा सेक्स करायचा. मग तोवर ह्याला कळत नाही माझ्या बेडरूमची गोष्ट बाहेर कधी गेली. आणि उद्या हॉलमध्ये त्याची बैठक आहे. कारण मुलांमध्ये जेव्हा सेक्स जमत नाही त्याच्या बैठकी बसल्या जातात आणि त्या बैठकींमध्ये त्याला शिकवलं जातं की हे कसं तुला जमलंच पाहिजे. हे कसं हे लग्नानंतर होतं. हो, एव्हरीथिंग इज हॅपनिंग आफ्टर मॅरेज. आणि हे कसं तुझ्या मर्दानगीशी असोसिएटेड आहे. कारण पुरुषांमध्ये परफॉर्मन्स, इरेक्शन, पेनिट्रेशन, रिप्रोडक्शन अँड मर्दानगी हे जे कनेक्शन आहे, त्या अवयवाला मर्दानगीशी जे कनेक्शन आहे ते जोवर बदलत नाही ओम, तोवर भीती ही पुरुषांमध्येच जास्त असणार आहे. ती परिभाषा बदलली गेली पाहिजे. आणि ती परिभाषा जेंडरची नाहीच आहे इथे. ती परिभाषा आपण ह्युमन बिईंग्स म्हणून बदलली गेली पाहिजे. ते अवयव आहे यार, ते लिंग आहे. म्हणजे दॅट इज नॉट दॅट पर्सन ना. का मग नॉन पेनिट्रेटिव्ह सेक्स नाही आहे, मग का कधीतरी नॉन पेनिट्रेटिव्ह सेक्स केलं तर काय बिघडणार आहे. आज नाही जमलं ना, पण ज्या दिवशी त्या पुरुषाला नाही जमलं त्या दिवशी ती बाई जे लुक त्याला देते किंवा तो जो शब्द वापरते आणि तो जो बसतो ना मग मेंदूत, मग फ्युचर एन्झायटी, पास्ट फिअर आणि करंट काय तर परफॉर्म करायचं आहे. टेल मी ओम, हाऊ इज इट पॉसिबल, व्हॉट आर यू डुईंग. परीक्षा घेता त्या अवयवाची. हे रॉंग आहे ना रे, हे रॉंग आहे. ह्याचा अर्थ मी हे नाही म्हणते की स्त्रियांमध्ये नाही आहे. माझ्याकडे इक्वल केसेस आहेत, पण येस आय वोट फॉर मेन आर मच इन पेन. स्त्रियांचं म्हटलं तर मी सांगेन, एका लेडीला ना रे ओम रक्ताची भीती होती. शी वॉज अवेअर ऑफ इट की मला ना पिरियडचं ब्लड पाहिलं तर भीती वाटते. कोणत्या पद्धतीच्या रक्ताची? हो, कुठलाही रक्त पाहिलं की ती शी फेंट्स. हे एक्नॉलेज होतं तिला. माझी एक इंस्टाग्राम स्टोरी बघून त्या लेडीनं मेल टाकलेला आहे. हॅड कॉल्ड हर अप, देन शी टूक अ सेशन.
आणि तिचं म्हणणं, मॅम हे मला माहीत असल्यामुळे माझं क्लिअर होतं, आपण ना हे लग्नाच्या फंद्यात पडायचं नाही. अँड शी वॉज अर्निंग वेल, शी वॉज डुईंग वेल, शी वॉज हॅपी इन हर वर्ल्ड, एक्नॉलेजिंग की माझ्यात हा प्रॉब्लेम आहे, मला हे आत्ता फिक्स करायचं का, मला आत्ता हे फिक्स नाही करायचं, पण दुसऱ्याला कोणाला इन्व्हॉल्व करायचं याच्यात नाही करायचं. देन शी मीट्स अ बॉय, तो मुलगा तिच्या प्रेमात पडतो. तो म्हणतो की, आणि एकदा कुठेतरी कॉन्फरन्सला गेलेलं असताना तिला खूप ब्लिडिंग होते, तेव्हा ती फेंट होते, तेव्हा तो मुलगा तिला सपोर्ट करतो, त्यांच्यात एक इमोशनल नातं डेव्हलप होतं. तेव्हा पण शी व्हेरी कन्सेन्शली टेल्स की हे नातं जर तुला लग्नात करायचं असेल तर मला सेक्स हे नाही जमणार आहे. तर तो बोलला, का नाही जमणार? तर तिचं म्हणणं, मला इन्फॉर्मेशन नाही आहे त्याच्याबद्दलची, तू मला बसून समजवणार का? त्यावर तो म्हणतो, असं नसतं गं, ते कळतं आपोआप. ती म्हणते, नाही, मी माझ्या आईला विचारलं, माझ्या बहिणीला विचारलं, प्रत्येकजण हेच उत्तर देतं, मला माहीत आहे की मला ते जमणार नाही. बट येट ही कन्व्हिन्सेस हर टू गेट मॅरिड. शी गेट्स मॅरिड. आणि ओंकार, दिस इज अ रिअल केस ना वॉट आय एम टेलिंग. म्हणजे लग्नाची पहिली रात्र शी इज टेलिंग की आता हे जे तू काय करतोयस ना, हे मला माहीत नाही आहे, हे आधी मला समजावून सांग. एवढं वर्बली जेव्हा एक बाई बोलते आहे तर माझ्या मते सांगितलं गेलं पाहिजे. वॉन्टिंग इन्फॉर्मेशन अँड समबडी नॉट प्रोव्हाइडिंग इज अ क्राईम. तो म्हणतो, नाही, ते मी केल्यावर तुला कळेल. बट वेन ही पेनिट्रेट्स, शी लँड्स अप इन टू ब्लिडिंग. तिला रक्त येतं ना, कारण ही इज डुईंग इट फॉर द फर्स्ट टाईम. अँड बट नॅचरली इट्स अ फोर्सफुल पेनिट्रेशन. प्रेम आहे का? आहे. आदर आहे का? आहे. सम्मान आहे का? आहे. पण युअर अज्युमिंग, कारण त्या मुलाचंही चुकलं असं नाही म्हणते मी, त्याला हे सांगितलं गेलं, हे केलं की कळतं स्त्रीला, आपोआप कळतं, ही त्याची इन्फॉर्मेशन आहे. हे नाही केलं तर कळणार कसं? तू करून टाकायचं, केल्यावर होतंच. ठोकम टाकी करायची, आपोआप कळतं. हे शब्द असतात. शी फेंट्स. 15 दिवसात त्या मुलीला डिवोर्स दिला, तिला माहेरी पाठवलं. माहेरच्यांनी पुढचे 2 वर्ष 3दा सायकॅट्रिक हॉस्पिटलमध्ये तिला ॲडमिट केलेलं आहे, कारण थिंकिंग शी इज बायपोलर अँड वॉट नॉट दिस. ती म्हणायची, मॅम मी प्रॉपर पागलखाने में ॲडमिट थी, आणि मी तिथं बघायचे की मी तर नॉर्मल आहे. आणि आफ्टर 3 to 4 years ऑफ लॉट्स ऑफ ट्रीटमेंट, तिचं म्हणणं, मॅम मी कधी अबनॉर्मल नव्हतेच. म्हटलं, मग तू आत्ता सेशन का बुक केला? म्हणे, मला इन्फॉर्मेशन पाहिजे सेक्सची, तुम्ही देणार का? मग तिला मी काय समजवलं, वल्वा काय, वजायना काय, पेनिस काय, पेनिट्रेशन काय, कन्सेप्शन कसं होतं. ते म्हणे, मॅम मला एवढंच समजून घ्यायचं होतं, मला हे आधी समजून घ्यायचं होतं, मग करायचं होतं. पण मग असं का होतं की आधी करा आणि मग समजून घ्या. अँड शी सेड, नाव आय एम हॅपी इन माय लाईफ, की मी नॉर्मल आहे हे मला ऐकून घ्यायचं होतं. दॅट्स ऑल. अँड शी वॉज स्टील हॅपी होम. पण ती म्हणे, माझे ते 4 वर्ष मॅम परत कधी येणार नाही. माझ्या ह्याच्यावर लेबल लावलं गेलं की मी अटेन्शन सिकिंग आहे, मी वेडी आहे, मला सेक्स कळत नाही. तर ह्या दॅट इज वॉट आय वॉन्टेड टू टेल यू की दिस इज रियालिटी. ही रियालिटी बदलली पाहिजे. तेवढं आपण कुणाला जेव्हा बघतो ना, जेव्हा कोणी सांगतं ना मला नाही जमत आहे, त्याला असं खालच्या नजरेने नाही पाहिलं गेलं पाहिजे. त्याला प्रोफेशनल हेल्प लागणार आहे तर त्याला ती दिली गेली पाहिजे. मला हा यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा वाटतो की ज्या कारणासाठी आपण खरं तर खुसफुस करतो आणि त्यातल्या सेक्ससारख्या विषयावरती ओपन प्लॅटफॉर्म्सवरती चर्चा करतो, कारण त्याचा हाच प्रयत्न आहे की या विषयांबद्दलची जी खुसफुस होते आणि जे आपण आपल्यात कुढत राहतो या विषयांबद्दल, तर ते न होता एक सेफ स्पेस मिळावी, त्याबद्दलची योग्य माहिती योग्य तज्ज्ञांकडून मिळावी, हा यातनं प्रयत्न असतो. आता आपण ज्यावेळेस पुरुषांमध्ये त्या सेक्सची भीती असते या ऑब्झर्वेशनबद्दल बोलतो, तर एक सगळ्यात महत्त्वाचा मगाशी पण मी उल्लेख केला की त्याला परफॉर्मन्स म्हणतो. तर एकतर हा परफॉर्मन्स आहे का, या कृतीला परफॉर्मन्स म्हणावं का, इथपासनं सुरुवात करायला हरकत नाही. आणि ज्यावेळेस हा परफॉर्मन्स म्हणतो तर त्याच्यासोबत मग येणारं ते प्रेशर आलं, मग त्या परफॉर्मन्सची एन्झायटी आली, आणि मग मला या पद्धतीनं परफॉर्म करायचं आहे, आणि मग मला इतका वेळ हा ॲक्ट करायचा आहे, मग इतका वेळ हे झालं पाहिजे, आणि मग हे मी नाही केलं, आणि मग मी जबरदस्ती नाही केली, मी थोडा फोर्स नाही केला, ते हळूवार तर असून चालणार नाही वगैरे सगळ्या ज्या कॉन्सेप्शन्स आहेत, त्याच्यामुळे एक ते मोठं ओझं तयार होतं, एक बर्डन तयार होतं, आणि मग त्यातनं ती भीती तयार होते, आणि मग त्यामधनं प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन सारख्या गोष्टी घडू शकतात. तर परफॉर्मन्स एन्झायटी आणि याबद्दल आपण थोडं सविस्तर बोलू शकलो तर. तू ते वेळ तर खूप छान बोललास. टायमिंग, स्टॅमिना, हार्डनेस, साईज. कारण तू बघ ना, ऑल दिस आर रिलेटेड टू वन ऑर्गन, टू दॅट वन ऑर्गन. मला सांगणार आहे, तुम्ही 5 मिनटं करा, तुम्ही 10 मिनटं करा, तुम्ही 15 मिनटं करा, गुड फॉर यू, गुड फॉर यू. पण तिथं कम्पॅरिझन कसं आलं, आणि कोणी ठरवलं? 5 मिनटं कोणी ठरवलं ना, आणि 7 मिनटं कोणी ठरवलं, किंवा
17 मिनटं, 18 मिनटं, 50 स्ट्रोक, 100 स्ट्रोक्स. सो आर यू काउंटिंग दॅट? मग तुम्ही घड्याळ लावून ते करताय. म्हणजे तू विचार कर ना, मग तुम्ही नक्की काय करताय? इज इट अ स्पोर्ट जिथे तुम्हाला ट्रॉफी मिळणार आहे? आणि वर्स्ट इज, आय नो मला खूप युरोलॉजिस्ट अपोज करतात मी जेव्हा हे सांगते, तुमचं किती मोठं असेल त्यावेळेला, ओके, तुमची साईज अगदी भारी असेल, सगळे त्याला वेन्स मस्त असतील, तुम्ही केमिकली अराउज व्हा, तुम्ही मेडिसिन खाऊन अराउज व्हा, तुम्ही काहीही करून अराउज व्हा, फेअर इनफ, बट दॅट यू आर एन्जॉईंग ना. तुम्हाला छान वाटतंय, गुड फॉर यू. पण मग त्याच्याने मला छान वाटणार आहे का? सपोज आय एम टेकिंग माय एक्झाम्पल. सपोज माय पार्टनर इज लाईक ह्यूज, हॅव्हिंग बिग साईज अँड इज एबल टू सर्वाईव्ह देअर इन बेड फॉर हाफ एन आवर, आणि त्यांनी केमिकली मेडिकली काय तरी भरपूर काय काय करून ते सगळं सेट केलं आहे. तर मला मजा मिळणार आहे का तिथे? मला कशी मजा मिळते हे माहीत आहे का? तर मला मजा मिळण्यासाठी पेनिट्रेटिव्ह सेक्स हा खूप शेवटचा भाग आहे. मला मजा तर नॉन पेनिट्रेटिव्ह ऑर्गॅझम्सनी मिळते. 100पैकी 90% लेडीजला ऑर्गॅझम हे नॉन पेनिट्रेटिव्ह फॉर्मनेच मिळतं ना. 10 बोटं दिलेली आहेत. ताउमर ये इरेक्ट रहती है. कधी पाहिलं काय ना फ्लॅसिड होताना? काहीच होत नाही. सो वाय आर यू पुटिंग सो मच प्रेशर ऑन युअर पेनिस? म्हणजे त्यांनी उभं राहायचंच, त्यांनी कडक राहायचंच, त्यांनी आत गेल्यावर इतका वेळ टिकूनच राहायचं. बाप रे बाप, उधर का नर्व सप्लाय बंद हो जाएगा ओम. काही नाही होणार आहे तिथं. एवढं सगळं तुम्ही केलं पण तर ती स्त्री नक्की खुश आहे का तेही माहिती नाही. तिनं तिचे ऑर्गॅझम्स कधी एक्सपिरियन्स केलेत पण का तेही तिला माहिती नाही. तिला एवढंच माहीत असतं, पाय ऐसे करके सो जाओ, वरून मुलगा येणार, तो जर खूप वेळ आत राहिला म्हणजे मी हॉट आणि आपलं नातं नीट. हे अशी अनफॉर्च्युनेट डेफिनेशन्स आहेत. मी कित्येकदा विचारते, पोझिशन कधी बदलता का? मुलगी तू वरून जाते का? म्हणजे मी का वरून जायचं? त्याचं काम आहे ना मॅडम ते. म्हटलं अगं मग तुला तुझे प्लेजर पॉईंट्स माहीत आहेत का? क्लिटोरिस कुठे आहे माहीत आहे का? तू तुझं फिंगरिंग करून घेते का? त्याला सांगितलं आहे का की कधी कधी चल, आज समजा माझी इच्छा आहे, आज अलीची इच्छा नाही आहे, पण माझी इच्छा आहे तर अली मला माझी इच्छा पूर्ण करून देऊ शकतो ना. त्यासाठी हाऊ विल आय डिमांड इरेक्शन्स? इरेक्शन्स आर नॉट डिमांडेड. यू कांट डिमांड परफॉर्मन्स. तुम्ही प्रेम करता चला तिथं. बायोलॉजिकल हंगर आहे, एकाची आहे, दुसऱ्यानी पूर्ण करून दिली. मग ती पूर्ण करण्यासाठी नॉन पेनिट्रेटिव्ह सेक्सचे केवढे फॉर्म्स आहेत जिथं परफॉर्मन्स हा शब्दच येत नाही, जिथं एन्झायटी एक्झिस्टच नाही करत, जिथं फिअर एक्झिस्ट नाही करत. तिथं एक शरीर आहे, दुसरं शरीर आहे. मी कित्येकदा विचारतो, कधी पाहिलं आहे का वल्वा कसा दिसतो? ना स्त्रीनं पाहिलेलं असतं ना त्या पुरुषांनी पाहिलेलं असतं. बरं चला फिंगरिंग करतो मॅडम मम्मी, माहिती आहे आम्हाला ऑर्गॅझम. मग कसा करता फिंगरिंग? आस्क. मुलगी कुठे झोपलेली असते, तुम्ही मग अंधार असतो, तुम्ही कुठेतरी अंधारात काहीतरी करता, तीर मारता, मग कधीतरी तिला दुखतं, तिथं लुब्रिकंट नाही का? वापरता का लुब्रिकंट? नाही मॅम, मग ती ओली असते ना, मग कधी कधी तीच ड्राय असते. अरे ड्राय असते म्हणजे ती अराऊज नाही असं नाही आहे. केमिकली शी कॅन नॉट बी ड्राय समटाईम्स. इट इज व्हेरी नॅचरल. मग हे माहीत नसतं रे ओम. आणि मुलींना तर खूप असतं. आमचे जिजाजी ना माझ्या दीदीसोबत रात्रीतनं 4दा करतात. सो हाऊ डू यू डिसाइड दिस की युअर दीदी इज हॅपी इन इट? हैव यू आस्क्ड योर दीदी, इज शी हैप्पी? इज शी हैप्पी? और जीजाजी ने 4 बार नहीं किया मतलब जीजाजी खराब हो जाएंगे फिर. म्हणजे तू विचार कर ना, त्या मुलांवर केवढं प्रेशर असत असेल. आपल्याला तर करणंच आहे. म्हणजे मुलांना तर मी म्हणेन पर्यायच नाही. इधर बात कैसा है पता है, होल एंड पोल. होल चाहिए एक और एक पोल चाहिए. द होल नीड्स टू टेक इनसाइड, द पोल हैज़ टू बी ऑलवेज इरेक्ट. सोल का बात ही नहीं होता है. सोल का बात ही नहीं होता है. अपन रूह की बात कर रहे हैं, अपन जिस्म की बात कर रहे हैं, और वहाँ सब धीरे होता है. वहाँ वक्त लगता है. वहाँ ऐसे खाई से नहीं होता है. अँड देन यू फॉल इन टू दॅट फिअर्स. आणि एकदा का तुम्ही फिअरच्या लूपमध्ये, स्पेशली बॉईज लिसनिंग हिअर, एकदा का तुम्ही फिअरच्या लूपमध्ये अडकला रे अडकला, यू नीड टू इमिजिएटली वर्क ऑन इट. कारण ते लाईफ टाईम बसतो ना रे ट्रोमा आपल्यावर. कारण आय हॅड अ केस जिथं द गर्ल हॅड वजायनसमस बट द बॉय थॉट की त्याला इरेक्शन इश्यू होतो आहे. त्यांनी सर्कमसिजनसुद्धा करून घेतलं रे, पण त्याला प्रॉब्लेम नव्हता ना. तिला हा वजायनसमस असल्यामुळे तिला त्या आत घेता येत नव्हतं. मग यू नीड टू सिट इन अ सेशन, टॉक ऑन इट अँड देन रिझॉल्व इट. आणि भीती बसते तर भीती जाते पण. आपण ती कशी जाते याच्यावरती येऊच. आता आपण तुम्ही त्या सोलबद्दल बोलतात ना, तर ज्यावेळेस आपण सेक्स म्हणतो त्यावेळेस ती ॲक्ट, फिजिकल ॲक्टिव्हिटी म्हणून त्याच्याकडे प्रामुख्यानं आपण बघतो.
पण तो तेवढाच एक इमोशनल ॲस्पेक्टही आहे. तर इमोशनल इंटिमसी आणि ती भीती ह्यांचा कसा संबंध आहे आणि तो किती जवळचा आहे, याबद्दल बोललो तर मला ना सगळे माझे असे क्लायंट्स आणि केसेस दिसत असतात ना, मग मी कुठलं पिकअप करू असं होतं मला. खूप जास्त कनेक्शन आहे हो. म्हणजे आय हॅव 2 केसेस टू टेल यू, जिथे अगदी हेल्दी रिलेशनशिप, लव्ह मॅरेज, घरातून पळून जाऊन लग्न केलं नवरा बायकोने, संसार थाटात चालू होतो, 2 मुलं झाली, नो इश्यू इन सेक्स, एव्हरीथिंग नॉर्मल. पण नवरा कधी त्या संसार टिकवण्याच्या, फायनान्शियली रिच होण्याच्या, कारण आपल्याकडे असंच आहे ना, द बॉय टेक्स केअर ऑफ द फायनान्सेस, द गर्ल टेक्स केअर ऑफ होम, फॅमिली. आणि हे इतकं असं डिवायडेड आहे की तो इकडे नाही बघणार आणि ती तिकडे नाही बघणार, जे इक्वली झालं पाहिजे. आणि ही गेट्स लॉस्ट इन टू दॅट वर्ल्ड. ह्या लेडीचा कधी बाहेर अफेअर होतो, कळला गेला नाही, तिचा अफेअर होतो, सेक्शुअली पण ती इन्व्हॉल्व होते, ती पकडली जाते, घरात सगळ्यांना माहीत होतं. पण येट द हजबंड डिसाइड्स की ओके मी माफ करतो आणि आपण पुढे जाऊ. आणि शी इज ऑल्सो लाईक फेअर इनफ, आपण नवीन सगळं सुरू करू. पण आता सोसायटीत माहीत आहे, घरी माहीत आहे, इनलॉजला माहीत आहे, टू द लेवल. म्हणजे सांगायची गोष्ट अशी, कारण मला इमोशनल इंटिमेसीवर बोलायचं आहे. आता माफ केलं आहे तुम्ही, हां, सो यू हॅव टेकन हर बॅक द वे शी वॉज ना. पण घरातली साधी एक बाईसुद्धा बदलली आज, समजा आता नवीन बाई कामाला लावली, तर हर इन लॉज मेक दॅट बाई सिट आणि मग तिला सांगितलं जातं आमच्या सुनेचं ना असं सगळं बाहेर चर्चा आहे, बापरे, तुम्हाला हे माहीत आहे, तर हे खरंच आहे, पण त्याचा इथं काही विषय काढायचा नाही. हे दॅट इज हाऊ दे इंट्रोड्यूस एनिवेअर यू गो, दॅट इज हाऊ इट इज बीन इंट्रोड्यूस. आता तू विचार कर, ती सून त्याच घरात आहे ना, आणि वन्स ही गो अपस्टेअर्स इन द बेडरूम, नवरा येतो, मग ती सांगणार आज असं असं घरी झालं. मग तो म्हणतो त्यांचं काय, ते आयुष्यभर सांगत राहते, मी आहे ना, मी तर तू एवढं केलं तरी मी माफ केलं ना, हे वाक्य हां पहिलं. अँड नाव वेन ही इज गोईंग फॉर पेनिट्रेशन, कारण तो माझ्या सेशनमध्ये आलाच असा होता की मॅडम चेक करा, बघा इथे काय प्रॉब्लेम आहे का. त्याला ऐकायचं होतं की इथं काहीतरी मेडिकल इश्यू आहे, हार्मोनल, खूप मिथ आहे, मेनोपॉज जवळ आला की बायकांना सेक्स जमत नाही. बुलशिट, असं काही होत नसतं ना. द वे यू आर ट्रीटिंग हर बिफोर सेक्स, यू आर नॉट रेडी टू वर्क ऑन इट. मग त्यामुळे तो जेव्हा पेनिट्रेट करायला जायचा ना, शी यूज टू गो इन टू दॅट कॉन्ट्रॅक्शन, आणि ते पेनिस तिला, म्हणजे तिची इच्छा होती नव्हती का असं नव्हतं, पण मग तो तिला म्हणणार, मग त्या माणसासोबत करताना कसं जमलं, मग माझ्यासोबत का नाही जमत आहे. दिस इज नॉट व्हॉट यू टॉक ऑन बेड, दिस इज नॉट व्हॉट यू टॉक ऑन बेड. मग ते अवयव तुमच्या ऐकत असतात. आपल्याला असं वाटतं रे, आपण फक्त कवर्ड ठेवतो, लाज लज्जा सोसायटी कल्चर म्हणून आपण त्या अवयवांना कवर्ड ठेवतो. आपण सेक्स हे बंद कमऱ्यात करतो, सभ्यतेने करतो. फिअर असला पाहिजे, फिअर खूप चांगला असतो, फिअर नसता तर आपण जनावरांसारखं कुणासोबतही केलं असतं. पण आउट ऑफ प्रपोर्शन जेव्हा तो फिअर होतो, आउट ऑफ प्रपोर्शन फिअर झाला तर मग ते नात्यात प्रॉब्लेम होतात. आणि मग तुम्ही त्या समोरच्या त्या फिअरचा जेव्हा अजून तमाशा करता, मग कुठून राहणार इमोशनल इंटिमेसी. होऊन पण जाईल डायलेटरनी, ते सगळं तिचं नीट होऊन जाईल वलवा, बट दॅट्स हाऊ यू वॉन्ट टू डू सेक्स, म्हणजे दॅट्स नॉट हाऊ इट हॅपन्स. सो येस, टू आन्सर युअर क्वेश्चन, इट मॅटर्स अ लॉट. म्हणजे आदर, सम्मान, तुम्ही कसं बोलताय, तुम्ही कसं वागवताय, नॉन व्हर्बली तुम्ही कसं एकमेकांशी दिवसभर रागात आहोत, पण दिवसभर काही बोलत नाही, पण आपली बॉडी बोलत असते रे. हो, माझ्या नवऱ्याने मला काय लूक दिली, त्याने हात कसे केले, त्याने चेहरा कसा केला, हे अख्ख्या दिवसभर आपण एकमेकांशी बोलतच असतो. आपण कधीच असं होत नाही की वी नॉट कम्युनिकेट, वी ऑलवेज कम्युनिकेट. आणि होल डे व्हॉट हॅव यू कम्युनिकेटेड. आणि बेडरूममध्ये जाऊन तुम्हाला काय पाहिजे हे जर सिंकमध्ये नसेल तर ते शेर आहे रे, हमने इलाज जख्म दिल तो ढूंढ लिया, लेकिन हमने इलाज जख्म दिल तो ढूंढ लिया, लेकिन गहरे जख्म भरने में वक्त लगता है. बापरे. गांठ अगर लग जाए तो रिश्ते हो या डोर, गांठ अगर लग जाए तो रिश्ते हो या डोर, लाख करो कोशिश खुलने में वक्त लगता है. वेळ लागतो ना रे मध्ये. आणि मला वाटतं ते वेळ त्या प्रोसेसमध्ये घेणं खूप महत्त्वाचं आहे. आता तुम्ही बोलताना एक मेनोपॉजमध्ये बायका फार ॲक्टिव्ह नसतात असा एक मिसकन्सेप्शन क्लिअर आउट करण्याचा प्रयत्न केला. मला वाटतं भीती ना ती मिसइन्फॉर्मेशन आणि मिसकन्सेप्शन्समधनंच येतं. त्याचं एक मुख्य कारण तुम्हाला त्याबद्दल आयदर अनभिज्ञता आहे, तुम्हाला काही कळत नाही त्याबद्दलचं, किंवा तुम्हाला त्याबद्दलची चुकीची माहिती आहे.
आपल्याला अशा काही एक 2-3 मिथ्स ब्रेकडाऊन करता आल्या की त्याच्यामुळे खरं तर एक खूप मोठी भीती आहे सेक्स किंवा त्या कृतीला घेऊन. म्हणजे जसं परफॉर्मन्सबद्दलचं आहे किंवा लिंगाच्या ताठरतेबद्दल आणि त्याच्या साईजबद्दलच्या मिसकन्सेप्शन्स आहेत. अशा काही मिसकन्सेप्शन्स आपण डिमिस्टिफाय करू शकतो, काही ज्या गैरसमजुती आहेत ज्याच्यातनं खरं तर ही भीती जन्माला येते आणि जर त्या तिथेच त्यांना आळा घातला आणि त्या तिथेच त्यांचं योग्य सोल्युशन मिळालं तर आपल्याला त्या ॲड्रेस करता येतील. पहिलं सगळ्यात मिसकन्सेप्शन, सेक्स इज पेन. सेक्स इज नेवर पेन. सेक्स इज ऑलवेज प्लेजर. माझ्या मते प्रेमाची सगळ्यात ॲक्शनेबल प्लेजरेबल लँग्वेज इज सेक्स. त्यामुळे ती एक भाषा आहे. आपण ती म्हणजे मला कन्नड माहीत नाही, मला कन्नड मी कधी ऐकलं नाही. कोणीतरी एकदम कन्नडमध्ये बोलायला लागलं आणि मला वाटतं तो मला शिव्या देतोय. सो आय डोंट नो दॅट लँग्वेज. ओके, तो लँग्वेज ऑफ सेक्स इज ऑल टुगेदर ए डिफरंट बॉल गेम, जे आपल्याला माहीतच नाही. आपल्याला लहानाचं मोठं होताना सेक्समध्ये काय नाही करायचं हे सांगितलं गेलेलं आहे. तर जेव्हा तुम्ही ऐकता तर त्याला पीस ऑफ इन्फॉर्मेशन म्हणून, आणि महत्त्वाचं ह्याला आम्ही आमच्या NLP भाषेत म्हणतो डिसोसिएट होऊन, ती माहिती डिसोसिएट होऊन कन्झ्युम घेतली पाहिजे. ती माहिती यू जस्ट कांट बी असोसिएटेड इन टू दॅट इन्फॉर्मेशन. माहितीला आपण नाही थांबू शकत, मिसइन्फॉर्मेशनला आपण नाही थांबू शकत. कोणी काही, आता ही चर्चा चालली मध्येच कोणीतरी पटकन सेक्सचं काहीतरी बोललं तर ही इन्फॉर्मेशन आल्यानंतर द फर्स्ट इम्पॉर्टंट थिंग इज यू बी डिसोसिएटेड. स्वतःला वेगळं करायचं. हां, हे खूप गरजेचं आहे. अगदी तू जसं हात केलंस ना ते खूप गरजेचं आहे. ही माहिती आहे, ही माहिती मी इथे ठेवली, हे मी आणि माझं नातं आहे. इफ दॅट इन्फॉर्मेशन गेट्स इन टू अ रिलेशनशिप, म्हणजे तुम्ही तेवढे असोसिएट झाला त्याच्यामध्ये तर खूप प्रॉब्लेम होतो. दॅट इज फर्स्ट थिंग. सेकंड थिंग, जेव्हा तुम्ही एका नात्यात आहात तर ह्या गोष्टींच्या प्लीज कॉमन बैठकी नका बसवू. बिकॉज इफ यू आर डुईंग दॅट, कारण असं असतं ना, मग घरच्यांना तर घेतलंच पाहिजे याच्यामध्ये. घरच्यांना घेतल्याशिवाय मॅटर कसे सॉल्व्ह होणार. तर हे सगळ्यात मोठं मिथ आहे की सेक्स एक कपलमध्ये जर प्रॉब्लेम असेल तर ते घरचे सॉल्व्ह करू शकतात. ते घरचे नाही सॉल्व्ह करू शकत, कारण ते घरचे तर अजून एका वेगळ्या इन्फॉर्मेशनमधून आलेले आहेत. सो यू कांट हॅव दॅट बॅकअप. नवरा बायकोमधल्या त्या सेक्शुअल प्रॉब्लेमची जी स्पेस असते ना ओम, ती एदर यू विजिट अ युरोलॉजिस्ट, एदर यू विजिट अ गायनाकोलॉजिस्ट, एन्ड्रोकॉनॉलॉजिस्ट, ऑर ॲज अ कपल यू कम टू अ सेक्स कोच. पण त्याच्या बैठकी नाही बसवल्या गेल्या पाहिजेत. आणि सगळ्यात मोठं मिथ, सेक्स हे प्रत्येकाला जमतं. प्रत्येकाला नाही जमत हो, नाही जमत. आपण जन्माला आलो आहे म्हणजे ती स्किल शिकूनच आलो आहे का, तर नाही आलो आहे. आपण जन्माला ती स्किल, जन्माला आल्यानंतर आपल्याला फक्त आईचं दूध कसं प्यायचं होतं हीच एक ॲक्टिव्हिटी आणि रडणं, ह्या 2 ॲक्टिव्हिटी आपण बाय डिफॉल्ट घेऊन आलो. ह्या पलीकडे आपण सगळं शिकतो आहे. तर आपण शिकलो का सेक्स? बरं, हे जेव्हा मी असं बोलते ना तर ह्याचा अर्थ मॅडम तुम्ही लग्न आधी करा म्हणताय. मी लग्न आधी करा नाही म्हणत आहे. आय हॅव सो मेनी केसेस जिथं व्हर्च्युअल रिलेशनशिपमध्ये तुम्ही 3-3, 4-4 वर्ष आहात आणि मग तुम्हाला असं वाटतं वी आर सोलमेट आणि मग तुम्ही लग्न करता. मग तुम्ही पहिल्यांदा तो ऑर्गन बघता एकमेकांचा. ॲटलिस्ट हॅव सम स्पेस वेर यू हॅव अ वोकॅबलरी टू टॉक ऑन इट. डोंट अज्युम, प्लीज डोंट अज्युम की प्रत्येकाला सेक्स जमतंच, प्रत्येकाला सेक्स आवडतंच, प्रत्येकाला सेक्स करायचंच आहे. ह्या तिन्ही गोष्टी खूप वेगवेगळ्या आहेत. नॉट नेसेसरी ज्याला जमतं आहे त्याला करायचंच आहे, आणि नॉट नेसेसरी ज्याला जमतं आहे, जो करू पण शकतो, त्याला इच्छा आहे. नॉट नेसेसरी त्याला इच्छा पण आहे पण आत्ता तो तयार आहे का, तो नाही तयार आहे. त्याला किती फॅसेट्स आहेत बघणार आहे. मग एवढी चर्चा होते का? हे व्हायला पाहिजे. सो आणि ही चर्चा होण्यासाठी ती स्पेस पाहिजे, तिथं जी नॉन जजमेंटल पाहिजे. आणि मग त्यात तर अजून जेंडर, सेम सेक्स, सेम जेंडर सेक्स हे अजून वेगळे विषय आहेत. आय हॅव दॅट क्लायंट्स ऑल्सो. ते वेगळे प्रॉब्लेम्स आहेत अजून. कारण इथं तर आपण फक्त फिअर ऑफ सेक्स म्हणतो आहे. मग मला नक्की कोणासोबत करायचं आहे, मला काय पद्धतीनं करायचं आहे, माझी काय फॅन्टसी आहे, ती फॅन्टसी रिॲलिटीमध्ये होणार आहे का नाही होणार आहे. 11-11 वर्ष लग्नाला होतात रे. विचित्र फॅन्टसीज असतात आणि त्यांना कन्सेंट हवी असते. फॅन्टसी इज फॅन्टसी ओम. फॅन्टसी इज नेवर रिॲलिटी. आपण फॅन्टसीवर छान केलेलं आहे, पण फॅन्टसी रिॲलिटीमध्ये आणू शकता, पण कधी. व माझी फॅन्टसी आहे, पार्टनर ओके असेल तर ना, नसेल ओके तर मग तुम्ही निदान लग्नात जाण्याआधी आपल्या फॅन्टसी शेअर तर करा.
तुम्ही लग्नाच्या 2-2 वर्षानंतर किंवा 6 महिन्यानंतर लगेच लग्नाच्या दुसऱ्या दिवशी आपली काहीतरी भलतीच फॅन्टसीज कोणाच्या समोर ठेवताय, तर ते नाही केलं गेलं पाहिजे. सो या फ्यू मिथ्स विच वी नीड टू क्लिअर. आणखीन एक महत्त्वाचा इम्पॅक्ट या सगळ्या गोष्टीमध्ये करतं ते म्हणजे पॉर्न. म्हणजे हल्ली प्रत्येकजण त्याबद्दल बोलतो आहे, पण पॉर्न कन्झ्युम करणं, कारण आता हे अगदीच क्वचित राहिलेलं आहे की कुणी सेक्सला पॉर्नमधनं इंट्रोड्यूस झालेलं नाही आहे. प्रत्येक जणांनी वेगवेगळ्या टप्प्यावरती ते पाहिलेलं आहे आणि त्यातनं काहीतरी एक पॉर्नमधून सेक्सबद्दलचं एक चित्र तुमच्या मनात तयार झालेलं आहे. तर पॉर्न या भीतीच्या ॲस्पेक्टमध्ये काय प्रमाणात रोल प्ले करतं? तुझ्या प्रश्नात तुझं उत्तर होतं. तू बोलला की पॉर्न बघून तुमच्या मनात सेक्सचं एक चित्र निर्माण झालेलं आहे. सो दॅट पिक्चर इज देअर. म्हणजे तुम्ही सपोज 25 वर्षाचे आहात, 30 वर्षाचे आहात, तुम्ही ॲक्च्युअल वल्वा ओनरसोबत कधी सेक्स केलेला नाही, तोवर तुम्ही पॉर्न बघता, तुम्ही मॅस्टुर्बेशन करताय. मग मॅस्टुर्बेशन म्हणजे सपोज इफ दिस इज द लिंग, दिस इज युअर हँड, हा स्किन आणि हा स्किन आहे आणि हे दोन्ही तुमचे स्किन्स आहेत, बरोबर आहे. हे मेडिकली लक्षात ठेवणं गरजेचं आहे ना रे. सो तुम्ही एक व्हिज्युअली पॉर्न काहीतरी बघता, तिथं ते अवयव बघता, ते परफॉर्मन्स बघता, ते सगळं तुम्ही व्हिज्युअल इनपुट घेताय. हो, आय एम लिस्ट बॉदर्ड अबाउट तुम्ही पॉर्न बघता की तुम्ही व्हिज्युअलाइज करता, पण तिथले ते काही इनपुट आहे ते झालं तुमचं ट्रिगर. मग तुमचं पेनिस, तुमचा हात, हे झालं तुमचं स्किन टच. पॉर्न बघताना आवाज पण ऐकतात, ऑडिटरी इनपुट आलं, व्हिज्युअल इनपुट आलं आणि हे कायनेस्थेटिक, मेडिकल म्हणजे टेक्निकल शब्द वापरते, पण हे इथं टच आलं. मग तुम्ही बऱ्याच वेळ तुमचं इरेक्शन राहतं, तुम्ही बऱ्याच वेळानंतर तुम्ही इजॅक्युलेशन वगैरे करता आणि तुमचा ॲक्ट संपतो. आता हे इतक्या वर्षाचं ट्युनिंग होतं की नाही. आता तुमचं लग्न होतं, ऑर नाव यू आर गोइंग टू डू अ पेनिस ओनर गोइंग टू डू सेक्स विथ अ वल्वा ओनर. आता ते पेनिस इज गोइंग टू गो दुसऱ्या ऑर्गनमध्ये. ओके, तिथं टी व्हीमध्ये पॉर्न बघताना करणार आहे का नाही. मग ते आता त्या ऑर्गनमध्ये जाताना दिस स्किन आणि ते ऑर्गनची स्किन आहे, त्यामुळे ह्या स्किनला तर हे नवीन झालं ना रे सगळं. माहीत होतं का, तर माहीत होतं, पण सर्किट कशी होती इतक्या वर्षाची, बघायचं, काहीतरी ऐकायचं, आपल्याच हातात घ्यायचं, मग करायचं. आता ही सर्किट ब्रेक व्हायला काहीतरी वेळ द्याल की नाही द्याल. गिव्ह सम टाईम, दॅट्स व्हॉट आय एम टेलिंग. कारण ती सर्किट आता इथे नाही आहे. इथे एक मुलगी आहे, तिची एक नॉर्मल फिजिक आहे. She may be fat, she may be thin, she may have normal boobs, she may have flat boobs, she may have a regular waist. 36, 24, 36. न तुम एकदम जॉन अब्राहम है, न वो सनी लिओन रहने वाली है. तर ते व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन बदलतं आहे आता मेंदूचं. तर मेंदू कन्फ्युज्ड आहे ना. मेंदू इतके दिवस ते सगळं फिक्स्ड फिगर्सवाले, मोठे मोठे ऑर्गन्सवाले ते बघून ते स्टिम्युलेट होत होतं. मग मॅस्टुर्बेशन राईट की रॉंग, मॅस्टुर्बेशन करणं बरोबर की रॉंग, ह्या तर वादात मी पडत नाही. मेडिकली स्पीकिंग मॅस्टुर्बेशन इज अ नॉर्मल फिनॉमिना. सो यू डू इट बाय युअर विल अँड विश. पण नाउ यू आर इन अ एक्ट ऑफ सेक्शुअल इंटरकोर्स, तो इधर सर्किट बदल गया है. तो सर्किट जब बदला है तो आपका बॉडी और वो बॉडी इन रियालिटी में चल रहा है. ते रियल होतं, हे रिअल होतं. मग मेंदूला कळत नसतं ना, अरे ते बघून मी करायचो. मग मेंदू ते जर शिकलं होतं तर हे नाही शिकणार आहे का. यू ट्रेन टू ट्रीट पीपल, यू ट्रेन युअर ब्रेन टू अंडरस्टँड द न्यू सर्किट. आणि एकदा का ते सर्किट जमलं, देन सेक्स इज ऑल प्लेजर. मग देन इट डझंट हॅपन. म्हणून पॉर्न इज नॉट एज्युकेशन, पॉर्न इज जस्ट अ स्टिम्युलस. इट इज जस्ट अ स्टिम्युलस. तुम्ही त्या स्टिम्युलसला ॲडिक्ट असता. मी म्हणते आता तुमचा पार्टनर तुमचा स्टिम्युलस होणार आहे ना. गिव्ह दॅट स्पेस, गिव्ह दॅट अपॉर्च्युनिटी आणि समटाईम्स टेक हेल्प. कारण ही मेमरीज डिलीट करावे लागतात, तो रिस्ट्रक्चर करावा लागतो. तिथं थोडीशी प्रोफेशनल हेल्प घेतली की जमून जातं. इट्स पॉसिबल. आपण पॉर्न ॲडिक्शनबद्दलच आपण एक एपिसोड केला आहे ज्यामध्ये हे विस्तारानं बोललो आहे की काय पद्धतीनं पॉर्न तुमच्या सेक्शुअल लाईफवरती इम्पॅक्ट करतं आणि त्यातनं बाहेर पडण्यासाठी काय केलं जाऊ शकतं. त्याच्यामुळे जर या कुठल्या गोष्टींबद्दल तुम्ही स्ट्रगल करत असाल तर आपण त्याबद्दल एक एपिसोड नक्की केलेला आहे. आता आपण फिअर ऑफ सेक्सबद्दल बोलतो. तर एकतर ही सेक्सबद्दलची भीती, मग ती काही कारणाने बसली असेल. काहीतरी आपल्याला चुकीची माहिती आहे, काहीतरी भूतकाळातले काही वाईट अनुभव आहेत जे तुम्हाला माहीत आहेत किंवा माहीत नाही पण आहेत. म्हणजे काही अनुभव तुम्ही म्हणालात तसं की काही वेळेस आपल्याला माहीतही नसू शकतील की ते माझ्यासोबत झालेलं आहे, पण माझ्या त्या ऑर्गनला, त्या मसल मेमरीमध्ये ते स्टोर्ड आहेत आणि म्हणून मी त्या पद्धतीनं रिॲक्ट होतो आहे किंवा होते आहे.
तर या पद्धतीची भीती सेक्सबद्दलची घालवता येते का, आणि ती घालवायची असेल तर ते काय करावं लागतं? 100% घालवता येते. त्यासाठी तर मी बसले आज इथं सांगायला. आणि घालवायला 10 सेशन्स, 12 सेशन्स, वर्षभराची थेरपी लागत नाही हो. व्हॉट यू नीड इज लिटरली मॅक्सिमम 60 मिनिटचा एक सेशन लागतो. पण त्या सेशनमध्ये पोचण्याआधीची जी जर्नी असते की ते एक्नॉलेजमेंट की मला ह्याची भीती आहे, ते एक्सेप्टन्स की मला ही भीती काढायची आहे, आणि देन यू सिट. पण ते एक्नॉलेजमेंट करणं. कारण माझ्याकडे कपल्स कसे येतात, 4 वर्ष झाले मग आमचं सेक्स नाही झालं मॅम, नो पेनिट्रेशन. आणि हे इतकं नॅचरल आहे. 17 वर्षाचे कपल्स आहेत, नो पेनिट्रेशन, नो पेनिट्रेटिव्ह सेक्स. पण मग ते 4 वर्षानंतर का आले, तर मग आम्हाला मूल पाहिजे. मग मूल का पाहिजे, तर मग घरचे बोलतात, मग सोसायटी बोलते, मग आम्हाला काही करून आता मूल पाहिजे म्हणून आम्हाला हे करायचं आहे. मग हे नाही येणार आहे फाउंडेशन, इथून नाही ना होणार ते, इथून ती भीती नाही जाणार आहे. म्हणजे हे असं झालं, गरजेपोटी आपण भीती काढतोय, मग दॅट इज नॉट गोइंग टू हेल्प. दॅट इज नेवर गोइंग टू हेल्प दॅट कपल. वेरएज मला पाहिजे असतं की त्या कपलनी आधी ते एन्जॉय करावं ना, त्या प्लेजर म्हणून त्याच्यातलं सुख अनुभवावा. आणि ते करत असताना पेनिट्रेटिव्ह, नॉन पेनिट्रेटिव्ह दोन्ही फॉर्म्स ऑफ सेक्स एक्सपिरियन्स करावेत, इन्फॉर्मेशन घ्यावी. आणि मग म्हणजे आता फास्ट फोबिया टेक्निक जिथं आम्ही जेव्हा म्हणतो ना, माझ्याकडे क्लायंट्स असे येतो, आता समजा तुला पाण्याचीच भीती आहे, आता तुला आम्ही म्हणायचं आधी पाण्यात उतर, मग मी तुझी भीती काढतो. तुला पाणी नाव म्हटलं तरी भीती वाटतं, तुला पाणी पाहिलं तर भीती वाटतं, आणि ह्याला आम्ही सिव्हिअर फोबिया म्हणतो. मग माझ्या त्या क्लायंटला सेक्स या विषयाची इतकी इंटेन्स फोबिया आहे की जेव्हा ती माझ्या सेशनमध्ये म्हणजे आता परवाचीच क्लायंट, ती अशी शिवर होत होती, ती चोक्ड होती, तिला असं म्हणजे ती फुल अशी 15-20 मिनटं ती माझ्याशी अशी बोलते. आता ही स्टेट आहे तिची, म्हणजे तिची बॉडी फुल अशी कॉन्ट्रॅक्टेड आहे. तिला ते म्हणजे कधी एकदाचं हे सगळं बोलून झालं, म्हणजे तिला ते बोलताना पण ती त्या स्टेटमध्ये जात होती. आता अशा व्यक्तीचा आपल्याला फिअर काढायचं आहे आणि तिला ते करायला सांगायचं आहे. तर पहिली गोष्ट तिची ही जी फिजिओलॉजी सेक्समध्ये आणि फिअरमध्ये, ही फिजिओलॉजीच आयडेंटिफाय करणं, आणि ती त्या इव्हेंटला ना ह्या फिजिओलॉजीमध्येच तिला ते बोलता यायचं. जर मी तिला म्हटलं अशी हो, अशी बैस, किंवा हात असे कर, मग तिला ती स्टोरी बोलता नाही यायची, मग तिला ते बोलताच नाही यायचं. सो बेसिकली टू आयडेंटिफाय का आम्ही सेशन म्हणतो, तर हर फिजिओलॉजी वॉज लाईक दिस. आणि ते जेव्हा पेनिसचं टिप येतं, ते जेव्हा तो नवरा जवळ येतो, तेव्हा ती फुल पाय जवळ घेते आणि डोळे वर करून तिला तो फुल पिक्चर आठवायचा. म्हणजे वन्स वेन हर अंकल हॅड टच्ड हर, ते फुल आठवायचं तिला. आणि त्या अंकलनी ते 3दा टच केलं होतं. आता तू विचार कर, असं फ्रेम म्हणून बघतो, हां सेक्स चालू आहे, सगळं नीट चालू आहे, एव्हरीथिंग इज गुड. नाव द हजबंड इज अबाउट टू पेनिट्रेट, शी लुक्स अप आणि झपकन ती पिक्चर येते डोळ्यासमोर. आता हे मी बोलताना हे पटपट बोलते, पण हे आयडेंटिफाय करायला सेशनमध्ये मला 100 प्रश्न विचारायला लागतात. कारण तिच्या फिअरचं स्ट्रक्चर काय आहे, व्हिज्युअल मेमरी. आणि ती इतकी अशी अंगावर येते तिच्या, आणि तिचे पाय असे होतात. सो नाव पहिला स्टेप काय झाला की आम्ही आयडेंटिफाय केला हा स्ट्रक्चर. आणि तो कधी होतो, स्पर्श होतो, मग डायलॉग आठवतो आणि मेमरी येते. म्हणजे दे इज अ कॅनेस्थेटिक, आम्ही ह्याला VAKOG वेकॉग मॉडेल म्हणतो, की आधी कॅनेस्थेटिक टच आला, मग काय झालं तर तिला डायलॉग आठवला, आणि मग काय आलं तर मेमरी आली. तर हा झाला स्ट्रक्चर आयडेंटिफाईड. मग एकदा का स्ट्रक्चर आयडेंटिफाय झाला ना रे ओम, मग देन इट इज अ केक वॉक. कारण मग आता आम्ही काय करणार आहे, तो इव्हेंट बदलणार आहे का ओम? तो इव्हेंट कुणाच्याच आयुष्यातनं जात नसतो, पण त्या इव्हेंटला रिकलेक्ट करण्याचा मॉडेल कळला. कुठलाही इव्हेंट घेतो आपण, आज पहिल्यांदा एक एपिसोड केला, दुसऱ्यांदा एपिसोड केला, तर तिसऱ्यांदा करतो. तर पहिल्यांदाच्या एपिसोडचं आपण आठवलं तर काहीतरी आठवतं आपल्याला, तुला काहीतरी आठवेल, मला काहीतरी, शार्दूलला काहीतरी वेगळं आठवेल. आपल्याला इव्हेंट तोच आहे, पण तिघांना आठवतं वेगळ्या पद्धतीनं. मग कोणी म्हणेल हा डॉक्टर सबियाने येल्लो ड्रेस घातला होता, कोणी म्हणेल काळा ड्रेस घातला होता, कुणाला दिसलेलं लक्षात राहतं, कुणाला बोललेलं, कुणाला त्याच्यातलं काहीतरी फिलिंग लक्षात येतं. इव्हेंट तोच असतो, पण रिकलेक्ट करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. तसं माझ्या मेंदूची त्या इव्हेंटला रिकलेक्ट करण्याचा जो फॉर्म्युला आहे, तो जर मला एकदा सापडला, दॅट इज द फॉर्म्युला फॉर फिअर. सो दॅट आय रिप्लेस विथ द फॉर्म्युला फॉर प्लेजर, अँड दॅट्स लिटरली अ केक वॉक.
ह्याला आम्ही डबल डिसोसिएशन टेक्निक म्हणतो. ते लिटरली एका 30 ते 40 मिनटात होतं. काही लागत नाही, काही लागत. माझ्याकडे केस होती कोविडच्या मध्ये, तिला किचनमध्ये जायची भीती होती. किचनमध्ये जायची भीती होती. बापरे. हां. अँड दॅट, आणि ते असं क्लेम केलं गेलं होतं की ती नाटकं करते, की तिला काम नाही करायचं आहे. तू विचार कर ना. बट वी हॅड टू डू द फास्ट फोबिया टेक्निक विथ हर. तिला ते कोविडमध्ये भीती बसली होती रे. अँड देन द फास्ट फोबिया टेक्निक ऑलवेज वर्क. का नाही वर्क करणार मला सांग ना. सोर्स कळला, ट्रिगर कळला, स्ट्रक्चर कळलं, मॉडेल कळला का, म्हणजे हा बटन लावला की रेड लाईट लागते. आपण क्लायंटला काय सांगतो, नाही रेड लाईट लागलीच नाही पाहिजे. अरे पण बटन दाबला की लागतेच ना. मग मला तिथे रेड लाईट काढून मला पिवळी लाईट आधी लावणं आहे. देन द सर्किट ब्रेक्स, अँड वन्स द सर्किट ब्रेक्स, लाईफ इज ब्युटिफुल. तुम्ही आता जे उदाहरण दिलं ना, पण तो एक खूप स्पेसिफिक प्रसंग आहे आणि खूपच स्पेसिफिक केस आहे. म्हणजे की काहीतरी एक पास्ट लाईफमध्ये घडून गेलेली एक घटना आहे जी ती कृती करताना आठवते आणि त्याच्यामुळे मग ती व्यक्ती फ्रीज होऊन जाते आणि मग त्यामुळे परफॉर्म करता येत नाही किंवा ऍक्ट करता येत नाही. ऍक्ट करता येत नाही. तर हे तर अगदी ठळकपणे जाणवणारे टप्पे आहेत. पण जर एखाद्या व्यक्तीला ती भीती वाटते आहे पण ती का वाटते ह्याच्या मुळाशीच पोचता येत नसेल, तर काय पद्धतीनं एक तर स्वतः तो कम्फर्ट शोधला पाहिजे. कारण मला वाटतं प्रत्येक टप्प्यात, म्हणजे कुठल्याही टप्प्यात आपण एखादी गोष्ट नवीन ट्राय करतो, की मी आज काय, माझा जॉबचा पहिला दिवस आहे म्हटल्यानंतर पण ती एक एन्झायटी, ती एक भीती की कसं असणार आहे तिथे, लोक आवडणार आहेत का मला, मग मला जास्त वेळ लागेल का, मग मला हे जमणार आहे का, पासून वेगवेगळे प्रश्न डोक्यात येतात आणि मग ती एक बेसिक भीती तर वाटतेच. त्याच्यामुळे कुठलीही गोष्ट नव्याने करायची असेल, पहिल्यांदा करायची असेल, तर ती भीती वाटणं स्वाभाविक आहे, व्हेरी नॅचरल, आणि वाटली पाहिजे. पण जर ही भीती कशाची आहे आणि कशामुळे वाटते आहे हे कळत नसेल तर ते कसं पिनपॉईंट केलं जाऊ शकतं. आणि यात दोन्ही, म्हणजे एकतर माझा स्वतःचा ज्याला भीती वाटते आहे त्याचा रोल काय आहे आणि माझा पार्टनर त्यांचा रोल कसा आहे याबद्दल थोडं. पहिली गोष्ट, वाय द फिअर हॅज डेव्हलप्ड हे युजली स्वतः कळायला खूप वेळ लागतो. अच्छा. हां, टू बी व्हेरी ऑनेस्ट, ह्याला वेळ लागतो, ह्याला तज्ज्ञ लागतो. कारण आपण भलत्याच गोष्टीला जिम्मेदार ठरवत असतो. ह्याच्यामुळे झालं असेल, मग ह्याच्यामुळे झालं असेल, पण ह्याच्यामुळे झालं असेल. हे कॉन्शियस लेवलचं झालं. कॉन्शियस लेवलचं तर तुम्ही ओळखून पण जाल, पण व्हॉट हॅज हॅपन ॲट सबकॉन्शियस लेवल हे माहीत नसतं. त्यामुळे तिथं तज्ज्ञ लागतो बाय डिफॉल्ट. आणि अजून एक मला आवडेल सांगायला की देर इज डिफरन्स बिटवीन फिअर अँड फोबिया. मी जे काही उदाहरणं दिली ना ती डीप डाऊन फोबियाची होती. फिअर असायला पाहिजे. आता माझीच केस घे, जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा मी डॉक्टर आहे, मी पुण्यात माझं सगळं इंटर्नशिप झालेलं आहे, म्हणजे रुबी, साठे हॉस्पिटल, सगळे हॉस्पिटल केलेले आहेत. लग्न झालं ठरलं तेव्हा तर मी रुबीच्या न्यूरोला होते आणि कॅज्युअल्टीला होते. त्यामुळे पेशंट आला की प्रायमरी आम्हाला कॅथेटर हे ते करावं लागतं. आणि आय वॉज लाईक प्रो इंटू इट. आता माझं लग्न झालं, आमचंही म्हणजे अरेंज मॅरेज असलं तरी आय नॉट विलिंग, मी प्रेमात नव्हते का, तर सगळं ऑल ओके. मला सेक्स करायचं होतं का, तर करायचं होतं. सो फर्स्ट नाईट अली इज ऑल चार्ज अप, सगळ्या आमच्या गप्पा होत आहेत, हे कार्ड, ते गिफ्ट, हे ते, अँड द ॲक्ट स्टार्ट्स. अँड दॅट इज द फर्स्ट टाईम एवर मी डॉक्टर असताना पण, कारण माझे प्रिव्हियस काहीच रिलेशनशिप नव्हते, सेक्शुअली मी कधी ॲक्टिव्ह नव्हते, तर मी तेव्हा पहिल्यांदा एक इरेक्टेड पेनिस. म्हटलं अली हे काय? अली म्हणे हे काय म्हणजे, तू डॉक्टर आहे? म्हटलं अरे पेनिस आहे, मला ह्याच्यात कॅथेटर घालता येतं, पण हे एवढं मोठं तू आत नाही घालायचं. मग हे फिअर होतं. हा फोबिया होता का? हा फोबिया नव्हता. मी घाबरले का? मी घाबरले नाही. पण मी अशी दचकले का? तर मी दचकले. सो वी ऑल्सो नीड टू अंडरस्टँड की देर इज अ डिफरन्स. मग आता हे मला कळलं की कारण मी कधी पाहिलंच नव्हतं. अली वॉज सपोर्टिव्ह का? तर सपोर्ट. इट टूक 6 months. 6 महिन्यानंतर मला ते, कारण तू जसं बोलला ना, आम्ही दोघं बोललो, मग तोही बोलला माझ्याशी की नाही सबिया तू अजून कोणाशी तरी बोल. तेव्हाही सेक्स कोच आणि थेरपी हा काही प्रकार नव्हता, पण तिथे इव्हेंच्युअली वी कुड डू इट आफ्टर 6 months अँड वी एन्जॉयड इट. पण ओंकार, आता इथे पार्टनर सपोर्टिव्ह होता. मला कुठे मुद्दा रेस करायचा आहे माहिती आहे? 6 महिने झाले, वर्ष झालं, 1.5 वर्ष होतो आहे, 2 वर्ष होतो आहे, पण तरी तुमचं काहीच नाही होतं आहे. देन इट इज अन अलार्मिंग साईन, एस्पेशली जिथे एका पार्टनरला करायचं आहे.
आणि एस्पेशली मेल्स ज्यांना करायची खूप इच्छा आहे, बट फिमेल ज्यांना वजायनसमसारखी कंडिशन आहे, तिथे मग वाय ओळखणं खूप गरजेचं आहे. मग तिथे तुम्ही 4 वर्षात तुम्हाला तुमचा वाय ओळखता आला का? म्हणजे तू म्हणतोस ना की आपण स्वतःहून कसं ओळखायचं, यू गेव अ बिग प्रिटी लॉंग टाईम. आणि मग त्या पार्टनर्सची, एस्पेशली मेल पार्टनर्सची, ज्यांना ते शेवटी पेनिट्रेशन छान असतं ना रे. मी लाख म्हणते की नॉन पेनिट्रेटिव्ह फॉर्म्स आहेत, पण पेनिट्रेटिव्ह सेक्सची पण एक मजा वेगळी असते. आणि माझ्या मते 2 जीव त्यापेक्षा जास्त जवळ कुठल्याच ॲक्टमध्ये येत नाहीत. वेन द पेनिस इज कम्प्लिटली इनसाइड यू अँड द गर्ल इज वॉन्टिंग इट इनसाइड, तो मोमेंट, तो क्षण खूप सुंदर असतो. आता त्या हजबंडला हवा आहे का तो क्षण? हवा आहे. न बायकोला द्यायचा का? तिला द्यायला जमत नाही आहे. इव्हेंच्युअली काय होतं माहिती ओम, तो हजबंड इतका जेंटलमॅन बनून राहतो, इतका समजूतदार बनून राहतो की दे ऑलमोस्ट गिव्ह अप. दे ऑलमोस्ट गिव्ह अप. कधी होतं माहिती आहे, ह्या आपसातच जेव्हा चर्चा होत राहते ना, इट नेवर हेल्प्स. यू नीड टू टेक प्रोफेशनल हेल्प. कारण कधी कधी इकडे वजायनसमस ट्रीट होऊन जातो, पण त्या 3-4 वर्षात त्या नवऱ्याच्या डोक्यात बसून गेलेलं आहे की आपण जवळ गेलं की हिला त्रास होतो, आपण जवळ गेलं की हिला त्रास होतो, मग जवळ जायलाच नको. अँड ही मे लँड अप इन टू इरेक्टाईल डिस्फंक्शन. बापरे. मग दॅट इज मोर डेंजरस ना रे. कारण त्याच्या मेंदूत बसतंय ना सतत सतत, आपण जवळ गेलं की हिला दुखतं, मग जवळ जायचं नाही, जवळ गेलं की हिला दुखतं, जवळ जायचं नाही. एवढंच माहीत आहे ना त्याला दुसरं काय माहीत आहे? ही डझंट नो एनिथिंग. आणि मग बाहेर पण आपण हे तो नाही बोलू शकत ना रे. बोलला तरी काय, म्हणजे द वे वी इनिशियली स्पोक, ही विल बी मिसगायडेड फॉर इट. त्यामुळे पार्टनर्स नीड टू अंडरस्टँड, एस्पेशली मेल पार्टनर्स, इट इज नॉट अ इझी जॉब. म्हणजे इथे खूप पण जेंटलमॅन असून चालणार नाही. यू नीड टू कम अहेड अँड यू नीड टू टॉक ऑन इट. आणि ज्या मुली, म्हणजे हे ऐकायला वाईट वाटेल ओम, पण ज्या मुली ह्याच्यावर काम करायलाच तयार नाही आहेत, वर्स्ट केस सिनारिओ, मी काय म्हणते, फिअर मी आयडेंटिफाय करून देईन, मी एका सेशनमध्ये तुमचं फिअर काढून द्यायला तयार आहे, पण ती मुलगी रेडी पाहिजे की नाही ओम माझ्यासमोर येऊन बसायला. आणि इफ शी इज नॉट एट ऑल रेडी टू वर्क ऑन इट, देन हाऊ विल सच अ मॅरेज एक्झिस्ट? कारण मॅरेजचं एक सुखद वन ऑफ द फॉर्म इज पेनिट्रेटिव्ह फॉर्म ऑफ सेक्स. तुम्ही म्हणणार हे सोडून बाकी सगळं करा, सो दॅट इज नॉट जस्टिस. आणि मग त्या मुलांनी ठरवलं पाहिजे कुठे ना कुठे जाऊन की डू आय वॉन्ट टू कंटिन्यू दिस, or do if I am consensually into it, fair enough, but I can upfront tell from my experience की ते इतकं स्वतःचे इमोशन्स मारून तुम्ही त्याच्यात नाही राहू शकत. तुम्ही किती थेरपी घेणार, तुम्ही किती काउन्सिलिंग घेणार, कारण बदल दुसऱ्यामध्ये आणायचा आहे. तुम्ही असे महान बनणार आहे. सो यू डिसाईड, यू नीड हेल्प, यू नीड टू टेक सम टफ डिसिजन्स. अँड डिड आय आन्सर युअर क्वेश्चन? या काही अर्थी. आपण जर याबद्दल थोडं, म्हणजे आता मगाशी मी इंटरव्ह्यूचं जे उदाहरण घेतलं की पहिल्यांदा किंवा एखाद्या जॉबला मी पहिल्या दिवशी जातो आहे आणि मला माहिती आहे की मला त्याबद्दलची भीती आहे, तर मला काय काय गोष्टी केल्या पाहिजे. मग मी स्वतःला काय एक वेल ग्रूम्ड राहतो, मी माझ्या कंपनीबद्दलची थोडी बेसिक माहिती काढून ठेवतो, त्याच्यामुळे मला तिथे गेल्यानंतर आता कंपनीत काय चाललं आहे याबद्दल माहिती आहे आणि मग मी काहीतरी कॉन्व्हर्सेशनमध्ये होल्ड करू शकीन. मी काहीतरी विषय डोक्यात आणतो, मग कोणासोबत बोलायचं, मग मी थोडासा प्रयत्न करतो की समोरच्या टीमसोबत जुळवून घेण्याचा, मी माझ्याबद्दल त्यांना सांगतो आणि मग मी त्या सिच्युएशनमध्ये कम्फर्टेबल होण्याचा प्रयत्न करतो. पण ज्यावेळेस मला हा महत्त्वाचा मुद्दा वाटतो की पहिल्या वेळेस ज्यावेळेस तो ॲक्ट करायचा आहे, सेक्स करायचा आहे, त्याबद्दलची भीती वाटणं, म्हणजे ती एखाद्याला आवाजवी खूप जास्त वाटू शकते किंवा एखाद्याला अजिबातच वाटू शकत नाही. पण ढोबळमानानं काय, समजा आपण ती भीती मानायची ठरवली की बेसिक भीती आहे, तर पहिल्या वेळेस ती कृती करताना काय पद्धतीनं अप्रोच ठेवला पाहिजे ज्यामुळे ती भीती वाटणार नाही. म्हणजे आत्ता तर त्यातल्या त्यात जर काही फिअर, फोबिया यासारख्या मेजर काही गोष्टी नसतील किंवा पास्ट ट्रॉमा इतकंही काही नसेल, पण आपल्याला एक बेसिक गाईडलाईन जर मिळाली की जर तुम्हाला अप्रोच करायचा आहे पहिल्या वेळेस ही कृती करता, मग ती काय त्या ॲक्टमधली एखादी वेगळी कृती असेल, एक काहीतरी तुम्हाला नवीन पोझिशन ट्राय करण्यापासून काहीही वेगळी असू शकेल, तर त्यावेळेसची भीती, ज्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा काहीतरी नवीन ट्राय करताय, तर काय पद्धतीनं अप्रोच केला पाहिजे, असं काही एक बेसिक गाईडलाईन मिळू शकली तर? हो, कारण इथे मला टर्मिनॉलॉजी जी वापरावीशी वाटते ना, तू जे काही प्रश्न विचारतोयस, एक असतं बघ आपण टर्न ऑन होतो, एक असतं कधी कधी आपण सडनली टर्न ऑफ होतो. मग इथं काय खूप सिव्हिअर फोबियाचं मी म्हणत नाही. बेसिक कुणाला ना ॲक्झिलरी हेअर म्हणजे काकेतले जे केस असतात किंवा प्युबिक हेअर, हे कुणाला आवडतात
हे कोणाला आवडत नाहीत. मग ते प्युबिक हेअर खूप असतील तर ते बघूनच एखाद्याचं टर्न ऑफ होऊ शकतं. सो दॅट्स ओके, कारण तुम्हाला ट्रिगर माहीत आहे आणि टर्न ऑफ झाला. तिथे तुम्हाला अपमान एवढे मोठे शब्द वापरायची गरज नाही. कारण शेवटी बॉडी म्हटलं ना तर एखाद्याच्या बॉडीचा पुरुषांमध्ये असतं की ती ते गाऊनमध्येच येते मॅम सेक्स करायला. मग ते गाऊनमध्ये ते घरच्यातल्या गाऊनमध्ये मला टर्न ऑनच होत नाही. फेअर इनफ ना, म्हणजे तो माणूस ते सांगतोय. कारण तुम्ही फर्स्ट टाईम जेव्हा करताय तर फर्स्ट टाईम युअर बॉडी इज गेटिंग एक्नॉलेज टू अदर बॉडी, तेव्हाच तुम्हाला तुमचे टर्न ऑन्स आणि टर्न ऑफ कळणार आहेत. मग तेव्हा जे कळले त्याला असं दचकन घेऊन किंवा माझं टर्न ऑफ झालं तर समोरच्यानी एक्नॉलेज केलं पाहिजे, ओके ह्याच्याने तुझा टर्न ऑफ होतो का, सो नेक्स्ट टाइम वी कॅन अवॉइड दॅट ना. की समजा डायरेक्ट बोब्सला जोरात हात लावला तर मुलीला टर्न ऑफ होतोय, किंवा डायरेक्ट खाली हात लावलाय त्या मुलाने तरी तिला नकोसं झालं आहे, तिला पाहिजे की तू स्लो जावं. किंवा मुलीनं सपोज इफ शी इज गिविंग अ ब्लो जॉब आणि त्या मुलाला ते दुखलं तेव्हा, किंवा एका पर्टिक्युलर अँगलमध्ये तो ब्लो जॉब पाहिजे आणि त्याला ते दुखल्यामुळे तो फ्लॅसिड झाला, तर हे सगळं पहिल्यांदा करताना पहिल्यांदाच कळणार आहे ना रे. मग ते तिथल्या तिथं सॉर्ट झालं पाहिजे. मग ते तिथल्या तिथं सॉर्ट कसं होतं माहिती आहे, यू कॅन स्टॉप द ॲक्ट इन बिटवीन ना, यू कॅन स्टॉप द ॲक्ट इन बिटवीन अँड यू कॅन कम्फर्टेबली एक्नॉलेज ऑल दिस. ही स्पेस नसते हो, ही स्पेस नसते. आपण ते दचकतो, मागे सरकतो, समोरचा पण मिनिंग असा घेतो की शट हे काय झालं, हा मध्येच का थांबला, आणि त्याच्यावर संवाद होत नाही. मग संवाद नाही झाला की पुढच्या वेळी कळत पण नाही की काय झालं होतं, टर्न ऑफ झाला होता. एखादा समजा अल्कोहोल फर्स्ट टाइम पिऊन आला, म्हणजे करताना त्या दिवशी त्यांनी अल्कोहोल पिली असेल आणि त्या मुलीला त्या अल्कोहोलच्या स्मेलनी किस करायला जमलं नाही, सो शी इज नॉट ओके. किंवा कोणी तंबाखू जे खाणार आहेत त्या मुलीला त्या वासाने, एखाद्या कधी कधी परफ्यूमच्या ह्याच्याने पण टर्न ऑफ होतो, बॉडी ओडरनी पण टर्न ऑफ होतात. बेसिकली फर्स्ट टाईम करत असताना ओनली देअर अँड देन यू अंडरस्टँड. आय स्टील रिमेंबर एक मुलगा बोलला होता की मॅम ते फाटलेलं अंडर पॅन्ट असेल ना तर माझं टर्न ऑफ होतं, पण माझ्या बायकोला हे पटतच नाही आहे. हे नॉर्मल आहे ना रे, सो यू नीड टू एक्नॉलेज इट. त्यामुळे पहिल्यांदा कळताना ये कैसा है पता है ओमकार, किताब पढ़ रहे आप, नॉट नेसेसरी हर पन्ना आपको अच्छा लगने वाला है, तो जो पन्ना नहीं अच्छा लगा वो आप पलट सकते हो ना, सो यू कंटिन्यू रीडिंग ना, सो यू जस्ट कंटिन्यू रीडिंग. वो एक पन्ना नहीं अच्छा लगा एंड वहाँ पे आपकी किताब रुक गई, असं नाही व्हायला पाहिजे. सो दॅट्स व्हॉट हॅपन्स वेन यू डू इट फॉर द व्हेरी फर्स्ट टाइम. आणि ओम तू तर एका व्यक्तीचं म्हणतो ना, विथ द पीपल विथ मल्टिपल पार्टनर्स, तिथे तर मल्टिपल लोकांसोबत तुम्ही सेक्स करता. आणि बरं हे आठवलं मला, आता समजा माझा एक एक्स होता, त्याच्यासोबत माझं भन्नाट सेक्स झालेलं आहे आणि आय हॅव सम अमेझिंग मेमरीज, म्हणजे विचारू नको, जसं की मी माउंट एव्हरेस्ट आणि क्लाउड 9वर फिरून आले आहे त्याच्यासोबत, पण समहाऊ दॅट रिलेशनशिप डझंट एक्झिस्ट नाव. नाव आय एम इन टू अ न्यू रिलेशनशिप. मग आता इथे परत फर्स्ट टाईम झालं ना माझं, पण आता माझ्या मसल मेमरीमध्ये काय आहे, मी माउंट एव्हरेस्ट चढ के आई हूँ. आता आमच्या नाशिकमध्ये पांडवलेण्यासारखे जागा आहे की आम्ही ट्रेकिंगला जातो. आता हे मला पांडवलेण्या वाटायला लागलं आहे, तर ते पण कम्युनिकेट होणार आहे समोरच्या पार्टनरला. तिथं तुम्हाला रिफ्रेश करणं आहे, म्हणजे लिटरली रिबूट करणं आहे, रिफ्रेश करणं आहे. अँड देन यू हॅव टू नॉट गो इन टू दॅट कम्पॅरिझन अँड देन डू सेक्स, अदरवाईज पण ते पहिल्यांदा तुम्ही स्पॉईल करताय. सो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. जितक्या बॅड मेमरीज असतात तितक्या गुड मेमरीज पण असतात. सो मेमरीज प्ले बेसिकली व्हेरी इम्पॉर्टंट रोल रे सेक्स करताना. सो हाऊ यू हँडल दॅट मेमरीज इज द स्किल हिअर, इज अ व्हेरी गुड स्किल. आपण आता कंपॅरिझनबद्दल बोललो आणि मल्टिपल सेक्शुअल पार्टनर्सबद्दल बोललो, म्हणजे आता ते काही म्हणजे फार क्वचितच हे असं आहे की ज्या व्यक्तीसोबत आपण लग्न करतो त्याच व्यक्तीसोबत त्या दोघांचा पहिल्यांदा सेक्स झालेला असण्याची शक्यता आहे. काय मल्टिपल याच्या आधीचे सेक्शुअल पार्टनर्स असण्याची शक्यता असते. तर या पद्धतीचं कंपॅरिझन होणं नॅचरल आहे, स्वाभाविक. म्हणजे आपल्याकडे लहानपणापासून घरामध्ये कंपॅरिझन आहे, म्हणजे दोन भावंड असतील तर त्यांच्यामधलं कंपॅरिझन आहे पासून आपण सतत कम्पेअर करत राहतो. तर या पद्धतीचं कंपॅरिझन सुद्धा होणार आहे. तर हे कंपॅरिझन अफेक्ट कसं नाही होऊ द्यायचं? नाही होऊ द्यायचं म्हणण्यापेक्षा ना ओम, अफेक्ट होतं, ते होणार आहे, पण ते अफेक्ट झाल्यानंतर तुम्ही बाउन्स बॅक कसे होता,
ते खूप महत्त्वाचं आहे. आणि एकदा का मला कळलं आहे की मी कधीतरी चुकून विषय काढला त्या पार्टनरचा, किंवा काहीतरी संदर्भ निघाला, किंवा माझ्या मेंदूत काहीतरी येतं आहे, तर मी आता एकदा हे मेन्शन केलं आहे ना, आणि मला समोरच्याची रिॲक्शन कळलेली पण आहे, मग मी ते रिस्पेक्टफुली कसं घेते आहे हे खूप महत्त्वाचं आहे. आणि इथे संवादच, म्हणजे आता तुझ्या आणि माझ्यामध्ये ही टेबलची एवढी स्पेस आहे, तर ह्या अंतरावर तू आणि मी कम्फर्टेबल आहे. मी अगदी तिथे येऊन बसले तर मे बी यू विल बी नॉट कम्फर्टेबल टॉकिंग टू मी, बट वी ऑलवेज टॉक ॲट दिस स्पेस. तर ओंकार आणि माझ्यामधली ही स्पेस आहे. मग ह्या स्पेसला ना असं मेंटेन केलं पाहिजे. एव्हरीबडी हॅज अ पास्ट, वी आर प्लॅनिंग अ फ्युचर टुगेदर. तर तुमचा फ्युचर प्लॅन करताना त्या पास्टच्या पॅरामीटर्सची काही गरज नसते. आणि एव्हरीबडी हॅज अन इंडिव्हिज्युअल पास्ट. तुम्हाला नाही त्याला रिस्पेक्ट करता येते, पण निदान अनादर नका करू, डिसरिस्पेक्टफुली नका त्या पास्टला बघू ना. तुम्हाला रिस्पेक्ट करता येत नाही, पिरियड देअर. कारण असं आपल्याला वाटतं की प्रत्येकाचं पास्ट आपण एक्सेप्ट केलंच पाहिजे. नाही होतं मला एक्सेप्ट, फेअर इनफ, आय एक्नॉलेज इट बिकॉज आय एम ह्युमन. पण मग तो पास्ट कोरीतून काढायची गरज पण नाही ना रे. मग तुला त्याच्यासोबत कसं वाटलं होतं, मग तुझं पहिल्यांदा कसं झालं होतं, वाय यू वॉन्ट इट. तुमच्यात तेवढी एबिलिटी असली पाहिजे ते ऐकायची, ते ऐकून रिस्पॉन्ड करायची. जर तुम्ही न कळत काय पण रिॲक्ट करणार असाल तर ओंकार ही जी स्पेस आहे ना ही वाढते मग. आणि खूप पण चिपकून नवरा बायको पाहिजेत का, नाहीच पाहिजेत. हे अंतर लागतं. हे अंतर राहिलं तर ते सुखद चालतं. हे अंतर राहण्याची मजा काय माहिती, कधी मी टेबल आहे, माझी चेअर अशी आहे, कधी माझी चेअर इकडे, कधी माझी चेअर इकडे, पण अंतर मेंटेन होणार आहे का, तर अंतर मेंटेन होणार आहे. इफ दिस डझंट एक्झिस्ट ना, स्पार्क निघून जातो नात्यातला. ते अंतर फक्त बेडमध्ये यू नो वेन यू हॅव दॅट सुपर पेनिट्रेटिव्ह सेक्स, तिथं तेवढं जवळ यायचं. मग ते जवळ येण्यासाठी ही स्पेस महत्त्वाची. ही स्पेस नसेल देन यू डोंट एक्सपेक्ट दॅट जवळीक देअर. आणि ह्या स्पेसमध्ये तुझ्या चेअरवर तू बसलाय तुझा पास्ट घेऊन, माझ्या चेअरवर मी बसले माझा पास्ट घेऊन. दॅट इज नथिंग टू व्हॉट वी आर डुईंग हिअर टुगेदर ना. मग ही समज माझ्या मते असलीच पाहिजे. ह्याला काही दुसरं ऑप्शन नाही आहे. सो दिस इज लाईक बाय डिफॉल्ट बिहेवियर झाला पाहिजे आपला. मग त्या नात्यात खरा ग्रेस असतो ना रे, खरा ग्रेस असतो. माझा असेल, माझ्या एक्ससोबत खूपच सुंदर सेक्स झाला होता, त्याचा 1% पण सेक्स आत्ता नाही होत आहे, फेअर इनफ. पण हे आठवण करून द्यायची गरज आहे का, काही गरज नाही ना. यू आर प्रिव्हिलेज्ड, यू हॅड अ ब्युटिफुल सेक्स, बट ते रिलेशनशिप एक्झिस्ट करत आहे का नाही. आत्ताच्या रिलेशनशिपमध्ये काहीतरी छान आहे म्हणून आहे ना, अदरवाईज तुम्ही नसताच. हो, म्हणजे याला काही अर्थच नाही आहे ना की मी 10वीत मला पैकीच्या पैकी मार्क होते आणि मला 90% मार्क होते, पण नाही आहे तुझ्याकडे आत्ता, आणि तू नाही आहेत तुझ्याकडे आत्ता तेवढे मार्क, मग काय फरक पडणार आहे त्याने. म्हणजे हां, छान कीप इट इन युअर मेमरीज की मला छान 10वीत टक्के होते, आणि त्या अर्थानेच बघायला गेलं तर मला वाटतं तितका मोठा बाऊ पण त्या गोष्टींचा मिरवायचं काम नसतं. कारण मिरवल्याबरोबर ना तुम्ही त्या मेमरीचा पण अपमान करता. माझ्या मते ज्यांचा पास्ट असेल, ज्यांचे एक्स असतील, ज्यांना सुखद प्रेमाचे अनुभव मिळालेत पण ते आता रिलेशनशिपमध्ये नाही आहेत ना, त्यांनी त्या मेमरीज सुंदर फ्रेम करून ठेवाव्यात, त्याचा अपमान नाही करावा आणि त्या फ्रेमसोबत दुसऱ्या फ्रेमला जोडू नये. थँक्यू सो मच. खूप सेन्सिटिव्ह, तितकाच महत्त्वाचा विषय आणि तितक्याच मनमोकळेपणानं गप्पा मारता आल्या. मला डॉक्टर सबिहा आल्या की तो एक छान कम्फर्टेबल या विषयावरती गप्पा मारता येतात, त्याचा एक फार आनंद वाटतो. तर खूप खूप आभार. इतक्या रंजक पद्धतीनं, इतकं सोपं करून, म्हणजे सेक्सबद्दल बोलताना आपण इतकं कायम तो बाऊ बोलतो आणि मग ते असं खुसफुसत बोलायचं आणि मग किंवा असं काहीतरी गुन्हा करतोय या पद्धतीनं त्याच्या अप्रोचने बोलायचं, तर ते असण्याची काही गरज नाही आहे. तर या पद्धतीचे कॉन्व्हर्सेशन्स करत राहिलो पाहिजे. त्यातनंच ती भीती, योग्य माहितीतनंच ती भीती कमी होईल ही आशा आहे. खूप खूप आभार तुमचे. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला नक्की कळवा. धन्यवाद. लो बसावा.